आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रोहन इरपाचे सर, पोलीस सब इन्स्पेक्टर कम्युनिटी सेल, SP ऑफिस चंद्रपूर यांचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यासाठी मी भोंगळे मॅडमना बोलवते. आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय मुझ्झफर अली सर यांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यासाठी मी संभा किन्नागे याला बोलवतो. या कार्यक्रमाचे प्रोग्राम ऑफिसर बल्की सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी जुनेद सय्यद याला बोलवते. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोहन इरपाचे सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय मुझ्झफर अली सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करते. धन्यवाद उमाटेजी. सर्वप्रथम आदरणीय मंच आणि माझे उपस्थित सगळं NSS कॅन्डिडेट सगळ्यांना माझा नमस्कार. आवाज नाही येते, झोप आली का? किती दिवस शिल्लक आहे? 6 दिवस. 10 दिवस शिल्लक आहे. 4 फक्त 4 दिवस. मोबाईल अलाव आहे का तुम्हाला इथे कॅम्पला? हो अच्छा. रेकॉर्डिंग सुरू आहे का? हो. 1 सेकंड बंद करा. लाईव्ह आहे सर. लाईव्ह चालू आहे का? ठीक आहे. कारण नाही का मी आज येणारच नव्हतो इथे कार्यक्रमाला मॅडम, खरं म्हणलं तर. कारण नाही का एक 15 दिवसापूर्वी एक NSS कॅम्पला मी गेलं. मला जी काही माहिती सांगायची ती मुलींना, म्हणजे ते घरून पडून जाऊ नये, मोबाईल वापरू नये, मोबाईलचे दुष्परिणाम, पडून झाल्यानंतर काय असतं सगळं झाल्यानंतर NSS कॅम्प जसं संपलं आणि कॅम्प इन्चार्जनी मुलींना सोडलं चंद्रपूर आणि बस स्टँडवरून ते पडून गेली आपल्या बॉयफ्रेंड सोबत आणि लग्न लावलं. तर असं काही असेल ना त्या मुलीने उडूनच जायचं इथे, म्हणजे ते ऐकायचंच नाही. म्हणजे आम्ही का इतका लांबून आलो ना, आम्हाला काम भरपूर असते, म्हणजे तुम्हाला गाईड करणे ही आमची ड्युटी नसते. तर असं आहे का कोणाचं? कारण आता पुढच्या महिना येणार आहे आता पवित्र दिवसाचं. कुठला पवित्र दिवस आहे का काय दिवस आहे? कुठला दिवस साजरा करता तुम्ही? साजरा करत नाही का व्हॅलेंटाईन डे? नाही करत का? करायला पाहिजे ना. तो फूल घ्यायचा, आई वडिलांना द्यायचं आय लव्ह यू म्हणून. बरोबर आहे की नाही? साजरा करायला पाहिजे. पण ते 10 रुपयाचं फूल आपण नाही घ्यायचं ते झिब्रेटपुराकडून, आहे का नाही? आता मी आपला परिचय देतो. माझं नाव आहे मुझ्झफर युसुफ अली. मी मागील 30 वर्षापासून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. सन 2009 माझं प्रशिक्षण झालं कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्डिंग इंडिया दिल्ली या ठिकाणी सायबर गुन्ह्यांचे तपास करण्यासाठी. त्यानंतर अनेक संस्थांमध्ये माझे प्रशिक्षण झाले आणि सायबर गुन्हे जे घडतात, सायबर गुन्ह्यापासून लोकांना म्हणजे प्रवृत्त करणे, जागरूक करणे आणि जे गुन्हे घडले त्याच्यात छडा लावणे, त्यातील क्रिमिनल शोधणे, पडून गेलेली मुलगी, पडून गेलेली बाई, पडून गेलेला मुलगा याचा शोध करणे, बलात्कार, मर्डर,
चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा पण तपास करणे आणि या गुन्ह्यांमध्ये जे क्रिमिनल असतात त्या क्रिमिनलचा मोबाईलची पडताळणी करणे आणि त्यांचं हा एक विश्लेषण करणे की त्याची मानसिकता कशी आहे. म्हणजे आपण आता जे सायबर जगात जगतोय तर आपण कसं आभासी जगात पण जगत असतो. तर सायबर गुन्हे काय असतात, सायबर क्राईम नाव ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? हो. ऐकलं असेल. तर सायबर क्राईम काय हा इथून आपण सुरू करू. सायबर क्राईम म्हणजे इंटरनेटचा वापर करून कम्प्युटर, मोबाईल आणि लॅपटॉप याद्वारे जर कोणाचा आपण आर्थिक फसवणूक किंवा त्याची पर्सनल आपण मानहानी इजा पोहोचवली म्हणजे नुकसान पोहोचवली तर अशा गुन्ह्यांना आपण सायबर क्राईम म्हणतो. म्हणजे सायबर क्राईमची व्याख्या अशी आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून कुठला गुन्हा घडला तर त्याला सायबर क्राईम म्हणतो. आणि यासाठी आपल्या भारतात स्वतंत्र कायदा आहे. तो कायदा सन 2000 मध्ये अंमलात आला, माहिती व तंत्रज्ञान कायदा. या कायद्यामध्ये जे कलमांची तरतूद आहे म्हणजे जे कलम आम्ही लावतो त्यामध्ये 3 वर्ष ते 7 वर्ष शिक्षा पहिल्या गुन्ह्यांसाठी, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 वर्ष आणि आजन्म कारावास आणि 1 लाख ते 10 लाख रुपये फाईन. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुम्हाला प्रश्न पडला असेल की साहेब आम्हाला शिक्षा आणि फाईन का सांगताय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये पण आपण वागलो आहे सगळ्यांनी. तर कोरोना काळामध्ये जेव्हा सगळं शिक्षण ऑनलाईन चालू होता, अभ्यास ऑनलाईन चालू होता, तुमचा जॉब ऑनलाईन करत होते लोक, कपडे ऑनलाईन बोलत होते, जेवण ऑनलाईन बोलत होते, सगळे घरी होते. तर जेव्हा सगळे लोक घरीच असताना तर NCRB असतो आपला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडिया दिल्लीला. तर त्या दिल्लीच्या NCRBने एक सर्वेक्षण केला की जेव्हा कोरोनामध्ये सगळे लोक आपापल्या घरी होते तर आपल्या भारतात कुठल्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली, काय मर्डरचे गुन्हे वाढले का, चोरीचे वाढले का. मग तिथे त्यांनी जेव्हा सर्वेक्षण केलं संपूर्ण भारतभर तर लय लक्षात आला की आपल्या भारतात या कालावधीमध्ये सायबरचे गुन्हे वाढले, ते पण 400% वाढले. आणि 400% वाढले. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. तुम्ही आणि आम्ही सगळं महाराष्ट्रीयन आहोत. तर महाराष्ट्रात जर 3रा क्रमांक आला गुन्ह्यांचा म्हणजे आपण त्यात सहभागी झालेले आहोत. आणि या 400% गुन्ह्यांमध्ये जे क्रिमिनल आहे ज्यांच्यासोबत हा क्राईम घडला ते 90% फक्त विद्यार्थी आहे. माझं प्रशिक्षण जेव्हा 2009ला दिल्लीला झाला, मी परत चंद्रपूरला आलो आणि कायमाची प्रॅक्टिस सुरुवात केली तर मला वाटलं की क्रिमिनल पकडायचं आहे मला. पण दुर्दैवाने आज पावेतो क्रिमिनल कमी पकडतो आम्ही. म्हणजे क्रिमिनल स्वरूपात आमच्याकडे येणारा जो मुलगा असतो तो 7वी वर्गाचा, 8वी वर्गाचा, 10वीचा, 11वीचा, 12वीचा आणि इंजिनियर, डॉक्टर, वकील असे लोकांनाच आम्ही पकडलेले आहोत. सायबर क्राईम हा शिकलेल्या लोकांकडून होतो कारण तुम्हाला मोबाईल हाताळता येते ना. कोरोना कालावधीमध्ये तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोबाईल घेऊन दिला जो की तुमच्या समोर आता सोबत आहे, बरोबर आहे. तर हा मोबाईल तुमच्याकडे आला कसा याचा कधी तुमच्या आई वडिलांना तुम्ही विचारलं का मोबाईल आमच्याकडे आला कसं म्हणून विचारलं का की बाबा मला एका दिवशी मोबाईल कसा आणून दिला म्हणून. माझे एक मित्र आहे रमेश हलकारे म्हणून, ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगतात की का तुमचा जेव्हा कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षा सुरुवात झाली होती, तुम्ही शिवाजी महाविद्यालयात तुमचं ऍडमिशन झाला, कोणी BSc करताय, कोणी BA करताय, कोणी कॉमर्स करताय, काय काय शिक्षण करण्यासाठी तुमचा अभ्यास सुरू झाला ऑनलाईनचं. तर बाबा जेव्हा घरी आले जेवण असताना आईने सांगितलं त्यांना की पोरीचं ऍडमिशन झालंय शिवाजी महाविद्यालयाला आणि त्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल पाहिजे. तर तो बाप काय करतो, दुसऱ्या दिवशी जातो आपल्या मित्रांकडे 10,000 उधार घेतो ना, तो बजाज फायनान्स घेतो ना, एक 30-35 मोबाईल तुम्हाला देतो. तो मोबाईल देताना त्यामध्ये त्याचे खूप अपेक्षा आशा असतात की ही मोबाईल माझी मुलगी किंवा माझा मुलगा फक्त अभ्यासासाठी वापरणार आणि याचा चांगला फायदा घेईल आणि तो काहीतरी होईल. परंतु त्या मोबाईलमध्ये तुम्ही काय टाकलंय सगळ्यांनी, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, शॉर्ट काय काय टाकलाय की माहित नाही. जर मी चेक केलं तर आता ते दिसून आलं. तुमच्यापैकी किती मुलं मुली आहे ज्यांचे वय 18 वर्ष आतील आहे? इथे हात वर करा कृपया. 18 वर्ष आतील एकही नाही का 18 वर्ष आतील? अच्छा मागे आहे. मुली सगळे 18 वर्षावरील आहे का इकडे सगळे? बरं, तुमचे इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट आहे का? हो आहे ना अकाउंट? बरं, काय मिळते इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट झाल्यामध्ये? काय तुम्हाला काय लाभ आहे त्याचा? काय कोणी उभा राहून सांगा ना की इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट मुळे मला या फायदा झाला, बापाला 10 एकर शेती भेटली, आईला सोन्याचे दागिने, मला चांदीची परपट्टी, कार भेटली. आहे का असं कोणी? पैसे भेटते का तुम्हाला?
पैसे भेटते का? अरे उत्तर द्या ना. काय पैसे नाही भेटत? मग कशासाठी वापरता तुम्ही ते? रील पाहण्यासाठी. रील पाहण्यासाठी. रील बनवता का तुम्ही? रील एकही मुली नाही का रील बनवणारी? फक्त पाहता तुम्ही. बर, मग पाहून काय फायदा झाला का? अभ्यासात मार्क वाढले का? मेरिट वेरिट आलं का तुझे? आणि जे पबजी वाले पोरं आहे त्यांचं, पबजी फ्री फायर खेळणारे आहे का कोणी इथे? असेलच. आहे म्हणते तिथे मागे आहे. ये समोर ये, तुला दाखवतो पबजी कशी खेळायची म्हणून. तर पबजी फ्री फायर हे गेम तुम्ही खेळताना तुम्हाला एक सांगतो की तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूब पाहता किंवा काही पण करत असेल तुमच्या मोबाईलमध्ये, तर मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा 45 मिनिटं किंवा 1 तास घालवता, तुमच्या हातात एखादी मी पुस्तक दिली स्वामी विवेकांची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची, तर तुम्ही किती वेळ पाहणार? तुम्हाला 10 मिनिटं पाहणार, पानं पलटणार आणि बाजूला ठेवणार. परंतु मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा कुठलाही गेम खेळता किंवा कुठला रील पाहता तर तुमचा वेळेचा भान राहत नाही. तुम्ही ते रील स्क्रोल करत राहता. म्हणजेच आपल्याला तो रील चांगला वाटत असतो. आता रील कुठलाही असेल, कुठल्या गाण्याचं असेल, कुठल्या कॉमेडीचं असेल, काही रील असेल, तर हे आपण जेव्हा पाहत असतो तर आपल्याला छान वाटतं. ते का बरं छान वाटते असं कोणी सांगू शकणार का? की मोबाईलमध्ये रील पाहताना, गेम खेळताना आपल्याला चांगलं वाटत असते. याचं कारण असं आहे की तुम्ही मोबाईलमध्ये जर 45 मिनिटं किंवा 1 तास घालवताना त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा केमिकल रिलीज होतो. डोपामाइन याला आपण एक अल्कोहोलिक नशाच म्हणतो. जसं आपला दारू पिल्याने अल्कोहोलचा नशा येतो ना, तसंच हा आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिल्याने निकोटीनचा नशा येतो, कॉफी पिली तो कॅफिनचा नशा येतो. परंतु कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोल हे तिन्ही पदार्थ तुम्ही तोंडाद्वारे प्राशन केल्यावर नंतर तुमच्या मेंदूमध्ये तो जातो नशा, आणि तेव्हा माणूस नशाच्या आहारी जातो आणि तो काहीतरी कृत्य करून बसतो. आणि ज्या प्रकारे दररोज जर कोणी दारू पित असेल तर त्याचे लिव्हर खराब होतात, बरोबर आहे, त्याचे शरीर बिमारी लागतात. किंवा सिगारेट पिणारा व्यक्ती तुम्ही पाहता कॅन्सरने मरण पावतात ते लोक. तर डोपामाइन पण हा नशा आहे. आणि डोपामाइन जर तुमच्या मेंदूमध्ये रोज रिसीव्ह होत असेल, तुमच्या सध्याकडे आपल्याकडे जे मोबाईल आहे, कुणाचा 1 GB डेटा असेल, कुणाचा 1.5 GB डेटा असेल, कुणाचा 2 GB डेटा असेल, परंतु संध्याकाळ होईपर्यंत आपला हा डेटा संपतो. बरोबर आहे की नाही? संपतो का नाही? 1 GB डेटा माझा 8 वाजता संपून जाते 2 GB डेटा. तर कधी तुम्ही गुगलवर सर्च केला का 1 GB डेटा खर्च करण्यासाठी मला गुगलवर किती वेळ घालावा लागेल इंटरनेटचं? तर गुगलला जर तुम्ही विचारला तर गुगल सांगते की तुम्हाला 1 GB डेटा खर्च करण्यासाठी 300-400 गाणे ऐकावं लागेल. आता 300-400 गाणे ऐकलं तर आपला किती 7 ते 8 तास जाईल वाया. आपल्या जीवनाचा दररोजचा 24 तासचा सर्कल असतो. जे 24 तासात आपण 7 ते 8 तास फक्त इंटरनेट पाहण्यासाठी जर आपण खर्च करत असेल, तर बाकीचे जे आपले अभ्यास आहे किंवा दैनंदिन काम आहे जीवनाचे किंवा आराम करायचं केव्हा करणार आपण? आणि त्यामुळे काय असतो की रोज तुमचं इंटरनेटचे टाइम 2 तास, 3 तास, 4 तास जर असेल तर तुमच्या मेंदूमध्ये दररोज डोपामाइन रिसीव्ह होत आहे. ज्याप्रमाणे दररोज दारू पिऊन आमची किडन्या, लिव्हर खराब होत आहेत, तर डोपामाइन दररोज रिसीव्ह झाल्यामुळे तुमची मानसिक स्थितीमध्ये त्याचा दुष्परिणाम होतो. तुमची एकाग्रता नष्ट होते आणि तुमचे जे इमोशन्स आहे, जे तुमचे भावना आहे, त्याचा लॉस होतो. म्हणजे तुम्ही बघा रागवतात लोक, म्हणजे चिडचिड असतात तुमचे वयाचे. आता हे तुमच्या वयाचा प्रॉब्लेम नाहीये. संपूर्ण जगामध्ये जेव्हा तुमचे वयाचे किंवा एखादा व्हॉट्सअपवर आणि आपल्याला एखादी पोस्ट आली, अमुक अमुक धर्म असा आहे किंवा अमुक अमुक महापुरुष अशी आहे, आणि ती पोस्ट तुम्ही फॉरवर्ड केली नजर चुकीने, आणि त्या ग्रुपवर तुमच्या समोरच्या विरोधी धर्माच्या व्यक्तीने सांगितलं पोलिसात येऊन की या मुलीने किंवा या मुलाने माझ्या धर्माचा अपमानजनक टिप्पणी फॉरवर्ड केली, तर तुमच्या विरुद्ध 295 IPC 2 धर्मात तेढ निर्माण करणारा गुन्हा दाखल होतो. आणि तुम्हाला हे सांगतो की तुमचा जेव्हा पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट होईल, तुम्ही जॉबसाठी जेव्हा अप्लाय करणार, तर जॉबसाठी अप्लाय करताना तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतो. कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य सत्यापन प्रमाणपत्र ऑनलाईन भरावं लागते फॉर्म, आणि ते फक्त पोलीस विभाग देतो. म्हणजे ज्या एरियामध्ये राहता तुम्ही, समजा विरूरला राहता किंवा राजुराला राहता, राजुरा पोलीस तुम्हाला या प्रकारचे कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात. ते कसं देतात? ते काय करतात, सीसीटीव्ही नावाचा एक प्रकल्प असतो, त्या प्रकल्पामध्ये तुमचं नाव आणि आधार नंबर टाकून सर्च करतात, आणि सर्च केल्यावर तुम्ही भारतात कुठेही क्राईम केला असेल तर तुमच्या सर्टिफिकेट पोलीस लिहून देतात की दिस इज अ क्रिमिनल.
आणि एक वेळा आम्ही तुमच्या प्रमाणपत्रावर गुन्हेगार लिहिलं, तुम्हाला जॉब मिळणार का? नाही मिळणार. म्हणजे तुम्हाला लेबर काम करायचं असेल किंवा ऑटो चालवण्याचा परवाना करेल किंवा मोठ्या शहरात नाही का घरकाम करणाऱ्या लोकांना पण कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतो. म्हणजे जेव्हा एक वेळा तुम्हाला क्रिमिनल सर्टिफिकेट झाला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा जो मोबाईल आहे वापरताना खूप काळजी घ्यावी लागेल. म्हणजे या मोबाईलमध्ये तुम्ही जे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तुम्हाला माहिती आहे का, सोमवारचा टाइम्स ऑफ इंडिया काढा तुम्ही, त्यामध्ये मोठ्या ठळक बातमी लिहून आहे की आपल्या भारतातील 57% कंपनीने डिसाईड केलं आहे, 57% कंपनीने, की ज्या व्यक्तीचे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट असेल त्याला जॉब मिळणार नाही. मग आता तुमचे इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट आहे आणि तुम्ही जॉबसाठी कुठे अर्ज करणार प्रायव्हेट कंपनीला, तर जॉब मिळणारच नाही. तर मग तुम्ही कशाला अभ्यास करता? तुम्ही डिसाईड करा आता तुम्हाला काय करायचं आहे म्हणून. आम्ही फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की गुन्हा कशा कशा स्वरूपाचे घडत आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात किंवा भारतात किंवा महाराष्ट्रात, आणि तुम्ही त्या गुन्ह्यांपासून अलर्ट कसे राहायचं. सायबर गुन्ह्यामध्ये आमिष आणि भीती दाखवल्या जाते. आमिष अशी दाखवली जाते, एखादा इंस्टाग्रामवर फॉलोअर असेल, कसे मुली असतात, त्या मुलींना म्हणजे आता हे सगळ्या मुलींना माझा प्रश्न आहे की जे आता कॅम्पचे मुलं आहे किंवा तुमचे ते कॉलेजचे मुलं आहे, सगळे आहे की नाही कॉलेजचे, तुम्ही नावानिशी ओळखता का यांना? सगळं काही काही लोकांना ओळखत असेल ना तुम्ही नावानिशी. तर त्या मुलांपैकी जर एखाद्याने तुम्हाला सांगितलं की मुझसे आप दोस्ती करोगे, तर आपण स्वीकारतो का त्याची फ्रेंडशिप? नाही स्वीकारत. आपली भारतीय संस्कृती आहे तशी. परंतु त्याच मुलाने जर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर काय करतो आपण? ऍक्सेप्ट करतो. आपल्याला जेव्हा की जो ओळखणारा व्यक्ती आहे त्यांनी जर आपल्याला समोरासमोर म्हणलं की फ्रेंडशिप करा, आपण नाही म्हणतो. आणि अनोळखी कोणत्याही मुलाने किंवा मुलीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली की आपण लगेच त्याला ऍक्सेप्ट करतो. आणि हा ऍक्सेप्ट करण्यामुळे काय नुकसान होते ते सांगतो. की आमच्या चंद्रपूरला एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एक गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर आमच्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजची एक 3ऱ्या वर्गात म्हणजे 3rd इयरची स्टुडंट होती, तुमच्यासारखीच होती मुलगी, तरुणी. आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला की मुलगी कॉलेजला जाईल तेव्हा त्याला अभ्यासात मदत होईल. पण त्या मुलीने आपलं फेसबुक उडून घेतलं आणि फेसबुकवर त्याचे 132 मित्र होते. 132 मित्र असताना सुद्धा त्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली अमन वर्मा नावाने. अमन वर्मा नाव होतं त्या प्रोफाईलचं, आणि त्या फोटोमध्ये तो मुलगा ना एकदम हँडसम होता, गोरगोमटा, आणि एकदम असं मॉडेलिंग वगैरे करतो म्हणून त्यांनी टाकलं होतं. तर आता ट्रेंडमध्ये असं दिसायला येतो आम्हाला. आम्ही सायबर क्रिमिनल असताना आमच्याकडे बरेच मुली येतात, दररोजचे 10-12 मुली येतातच जिल्ह्यावरून, की सर माझ्या इंस्टाग्राम हॅक झालं किंवा माझ्या फेसबुक हॅक झालं किंवा मुलाने माझी फोटो हे केले, असे रिपोर्ट येतातच. पण ते येऊ नये रिपोर्ट, म्हणून आम्ही या ठिकाणी तिथल्या लांबून आलो तुम्हाला सांगासाठी की त्या मुलीला जेव्हा सगळे मित्र असताना सुद्धा अनोळखी व्यक्तीचा फ्रेंड रिक्वेस्ट आली, त्यांनी ती स्वीकारली. स्वीकारल्यावर काय होते की तुमच्या इंस्टाग्राम फेसबुकवर जे फॉलोअर असेल तर तुम्ही जे फोटो टाकता तर ते फोटो तो पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो. तुम्ही जे काही कमेंट्स काय लिहिता ते पाहू शकतो, तुम्ही ते लाईक करतो ना. तर त्या मुलीने आपल्या चेहऱ्याचे फोटो टाकले. सगळ्या मुलींना माझा विनंती आहे की कधी पण आपला समोरच्या चेहऱ्याचा फोटो इंटरनेटवर नाही टाकायचा. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप डीपी, स्टेटस, इंस्टाग्राम, फेसबुकवर समोरच्या चेहऱ्याचा जर तुम्ही फोटो टाकला ना, तर माझ्यासारखा व्यक्ती काय करणार, त्याला डाउनलोड करणार आणि त्याचे मॉर्फिंग करणार. मॉर्फिंग म्हणजे चेहरा तुमचा वापरणार आणि बॉडी नेकेडवाली फॉरेनची वापरणार. म्हणजे झाला अश्लील, आणि अश्लील फोटो करून काही पण करू शकतो. तर त्या मुलीने त्या मुलाची जेव्हा फ्रेंडशिप स्वीकारली तर मेसेंजरद्वारे ते बोलत होते, नंतर स्नॅपचॅट डाउनलोड केला त्याच्याने पण बोलत होते, नंतर व्हॉट्सअपने बोलायचे, कॉल करून बोलायचे. 6 महिने ते आपसात बोलायचे. आणि बोलत बोलत त्यांनी मग ठरवलं की एक दिवस आपण नाही का रामला तलावला भेटू. रामला तलावला चंद्रपूरला एक ठिकाण आहे, 12 वाजता भेटू म्हणे, या 14 फरवरीला भेटू असं म्हणाला तो. गेली ती 14 फरवरी, तो आला पोरगा 10 रुपयाचा फुल आणि 75 रुपयाचा टेडी बेअर घेऊन आला. तिथे आला समोर, तिथे उभं राहिला. तर तो मुलगी जसं मुली समोर गेला तर ती मुली त्याला ओळखली नाही. मग हा मुलगा त्याला प्रयत्न करायला लागला की मीच आहे म्हणून. का ओळखली नाही? कारण जो फेसबुकवर जसं दिसत होता गोरा गोमटा एकदम हँडसम, तसं नव्हता तो, आपला नॉर्मल काळा डोंबडा होता. तर मुलीला वाईट वाटलं, कोण आहे बा तू? तो म्हणला की नाही मी अमन वर्मा आहे, तू माझ्यासोबतच बोलत होती पण तू फेसबुकमध्ये असं दिसत होता. तुम्ही सांगितलं की मी इंटरनेटचे फोटो डाउनलोड करून टाकले, मी खरा असा दिसतो, जर असं फोटो टाकला असता की तू दोस्ती स्वीकारली असती का माझी? नाही स्वीकारली असती. मग त्यांनी म्हणलं की आपण इतके 6 महिन्यापासून बोलतोय
आणि तू नेहमी मला पसंत करते, पण आता काय प्रॉब्लेम आहे? तिने म्हणलं की नाही, तू ना खोटं मला माहिती दिली. तर त्याचे इंस्टाग्राम फेसबुक त्याने डिलीट केले, अनफ्रेंड केले आणि नंबर पण डिलीट केला. म्हणलं की तू आपल्या घरी जा ना, मी आपल्या घरी जाते. त्यांचा ब्रेकअप झाला, मुलगी आपल्या घरी निघून गेली, मुलगा आपला निघून गेला. 4-5 दिवसांनी काय झालं की ती मुलगी कॉलेजला असताना जो मुलगा घरी गेला होता त्याने ते चेहऱ्याचा फोटो होता, जसं मी सांगितलं मॉर्फ, त्याने त्या मुलीचा फोटो घेतला, बॉडी नेकेडवाली लावली आणि त्याचे नग्न फोटो केले आणि त्याचे नाव लिहिलं, मोबाईल नंबर लिहिलं, तिचं रेट लिहून टाकला, 200-300 रुपये, घरचा पत्ता देऊन टाकला आणि 6 फेक प्रोफाईल तयार केले फेसबुकचे, इंस्टाग्रामचे आणि जे 132 मित्र होते त्या पोरीचे, त्यांना व्हायरल केलं त्याने. आता असं व्हायरल झालं तर बदनामी होते ना आपली. तर ते मुली कोणाला सांगणार की हा माझा फोटो नाही आहे, माझा, सगळं हसायचे त्या पोरीकडून कॉलेजमध्ये की हिचा फोटो नेकेड झाला म्हणून. आणि त्यामुळे तिने लालपेटला एक माना टेकडी आहे, तिथे जाऊन त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केलं. ती मुलगी आहे ना आपल्या प्रोफाईल पिक्चरमध्ये खूप सुंदर होती. तिने जेव्हा सुसाईड अटेम्प्ट केला तर हा उपाय नव्हता सुसाईडचा. म्हणजे एकतर चूक कशी आहे की तुम्हाला शिक्षणासाठी पाठवले, शिक्षण सोडून तुम्ही फेसबुकच्या नादात पडले, इंस्टाग्राम फेसबुकमध्ये अनोळखी व्यक्तीची तुमची ओळख झाली, त्यांनी काही कमी जास्त केलं तर तुमचं काम असतं की तुम्ही तुमच्या टीचरला, पॅरेंटला, पोलिसांना सांगा, रिपोर्ट करून आपण ते डिलीट करता येते. पण सुसाईड हा ऑप्शन नव्हता. परंतु तुम्ही इमोशनलेस झाले असल्यामुळे, एकाग्रता नष्ट झालेली आहे आणि भावना शून्य असल्यामुळे तुम्ही मेल्यावर तुमच्या आई वडिलांचं काय होईल याला तुम्हाला काहीच भान नाही आणि ते त्याने अटेम्प्ट केला त्या पोरीने. परंतु त्या आई वडिलांचे नशीब चांगले होते की कोणतरी तिला पाहिला आणि ती खाली पडली होती ना, जेव्हा तर लोक गेले तिला उचललं. परंतु ते वरून पडल्यावर त्याचा हा जो हाड होता हा मोडलेला होता, एक दगड इथे आतमध्ये गेलेला होता आणि हे त्याचे कमरेचे हाड मोडलेलं होतं. त्याला बेशुद्ध अवस्था सरकारी दवाखान्यात आणल्यावर तिला जेव्हा शुद्धी आली तर तिने सांगितलं की माझ्या फेसबुकवर नेकेड फोटो फिरत आहे आणि ती माझा नाही आहे. तेव्हा चंद्रपूर पोलिसांनी मला बोलवलं की सायबर सेलवाले तुम्ही या, त्यांना सांगा काय झालं. मग आम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेतले, तिने दाखवलं आपलं सगळं डिटेल्स, आम्ही कंपनीला पाठवलं. आम्ही सिक्युरिटी एजन्सी असल्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, पबजी, फ्री फायर हे सगळं आम्हाला माहिती देतात. सगळं की कुठला जीमेल आयडी आहे, कुठला मोबाईल नंबर आहे, IP ॲड्रेस काय, सगळी माहिती मिळते आम्हाला. आम्ही जेव्हा त्याला सगळं डिटेल्स पाठवले त्याने 10 दिवसात मला माहिती दिली. माहिती दिल्यावर आम्ही चंद्रपूरचाच मुलगा होता त्याच्या घरी गेलो. कवेलूचं एक छोटंसं घर होतं आणि त्या घरामध्ये आई होती. त्याला विचारलं मुलगा कुठे गेला, तर ते म्हणाले की माझा मुलगा तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला शिकतोय, 4th इयरला आहे. आधी 2 महिने राहिले साहेब, माझा मुलगा तर 2 महिन्यानंतर इंजिनियर होईल आणि आमचं जीवन सुधारेल. मी म्हणलं त्याच्या वडिलांना बोलवा. तो म्हणे की वडील नाही आहे, वडील तर लहानपणीच मरण पावले. आई लहानपणापासून म्हणजे घरपोचा, झाडूपोचा काम करून तिला शिकवलं आहे म्हणे. मी काय झाला साहेब म्हणे. म्हणून सांगितलं की त्याने एका मुलीचे नेकेड फोटो केलेले आहे म्हणून आम्ही त्याला अटक करण्यासाठी आलो. आम्ही त्या पोराला अटक केली, जेलमध्ये टाकला. 2 वर्षानंतर बोर्डवर केस आली. बोर्डावर मॅजिस्ट्रेट साहेब बसून होते. एका ठिकाणी तो मुलगा होता आणि एका बॉक्समध्ये मी उभा होतो. त्याचा वकील आला आणि सांगितलं की साहेब हा विद्यार्थी आहे आणि याला माहीतच नाही की फेसबुकवर, इंस्टाग्रामवर खोटे प्रोफाईल तयार करणे हे क्राईम आहे. म्हणजेच तुम्हाला जर माहिती नाही की हे असे करणे क्राईम आहे तर कोर्ट काय सांगते, इग्नोरन्स ऑफ लॉ नो एक्सक्यूज. कायद्याची जाणीव नाही आणि अपराध केला तर माफी मिळत नाही. मग त्याने सांगितलं की साहेब हा एकुलता एक मुलगा आहे, बाप नाही, याला आई मजुरीचं काम करते, टॅलेंटेड मुलगा आहे, मेरिटियर्स आहे, जर हा इंजिनियर झाला तर देशाचा, राज्याचं नाव करेल. परंतु कोर्टाने काही ऐकलं नाही आणि त्याला 3 वर्ष शिक्षा, 1,30,000 रुपये फाईन झाला. आता 1,30,000 फाईन कशी भरणार म्हणून आम्ही त्या ताईकडे गेलो तर तिचा जो कवेलूचा घर होता चंद्रपूरचा तो त्याने विकून ते फाईन भरला. म्हणजे एका फेसबुक, इंस्टाग्रामच्या नादात एक जे सुंदर तरुणी होती ती कुरूप झाली, अपाहिज आहे, तिचं आजही लग्न नाही झाला. एक जो मुलगा टॅलेंटेड होता, जो म्हणजे इंजिनियर होता आणि तो काहीतरी करणार होता, तो जेलमध्ये आता शिक्षा भोगत आहे. आणि एक आई जी आपल्या घरी होती ती आई आता बेघर झाली. तर हा कुठल्या पिक्चरची कहाणी नाहीये. असे अनेक उदाहरणं, असे अनेक केसेस आम्ही डिटेक्ट केलेले आहे चंद्रपूरला. आपल्या प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे राजुरा असो, विरूर असो, गोंडपिंपरी असो, कुठलाही असं गाव, शहर नाही की ज्यामध्ये विद्यार्थ्यांकडनं असं चुका झाले नाही. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे की आपण जे स्नॅपचॅट करतो किंवा व्हिडिओ कॉल करतो तर काय काय पोरी आमच्या यावर्षी चंद्रपूरला 67 मुली असे आहे की ज्यांनी आपल्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करताना, आंघोळ करताना व्हिडिओ कॉल केलेला आहे, कपडे बदलताना व्हिडिओ कॉल केलेला आहे.
त्या बॉयफ्रेंडने ते व्हिडिओचे स्क्रीन रेकॉर्ड करून घेतले. 10 वेळा स्वतः पाहायला, तर मित्रांना दाखवलं आणि नंतर भांडणं होतात ना तुमचे बॉयफ्रेंड सोबत, काही नाही का, त्यांनी भांडण झाल्यावर त्यांनी व्हायरल केले. आता व्हायरल केल्यावर काय, त्या पोरीचं काही नाही होणार, थोडीशी बदनामी होईल, आई वडील घर सोडून गाव सोडून निघून जातात. मुलगा जो असतो ना तो पोक्सो सारख्या म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल अब्युस ऍक्ट हा आहे, म्हणजे बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 या कायद्याने गुन्हा दाखल होतो आणि यामध्ये कमीत कमी 10 वर्ष शिक्षा आहे, कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 वर्ष आणि आजन्म कारावास. जर हे तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही जर एक नेकेड फोटो पाठवून दिले एखाद्या पोरीने एखाद्या पोराला आणि त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केले, पाहून डिलीट केले असेल, तर माझ्याकडे तो टूल असतो, आम्ही ते रिकव्हर करतो डेटा आणि त्याच्या मोबाईलमध्ये तो डेटा होता असं आम्ही सिद्ध करतो कोर्टात, तर तुम्हाला 20 वर्ष शिक्षापासून कोणीही वाचू शकत. तरी मुलींनी कधीही आपल्या त्या बॉयफ्रेंडच्या चुकीच्या कुठल्याही डिमांडला प्रतिसाद असा देऊ नका. कपडे काढून, मी तो म्हणतो तुम्ही नवऱ्यासोबत पण असं नाही का व्हिडिओ काढू नका. आमचे चंद्रपूरचे एका डॉक्टर दंपती आहे, नवीन लग्न झालं, त्यांनी आपल्या काहीतरी ऑप्शन्स रेकॉर्ड करून घेतले मोबाईलमध्ये. मोबाईल खराब झाला, रिपेअरिंगसाठी दुकानदाराकडे गेले, दुकानदाराने त्याचा मोबाईल बनवला आणि त्याला दिले डॉक्टर साहेबांचे व्हिडिओ, केलं व्हायरल त्यांनी. मग ते दोघे नवरा बायको रडत आले की सर आमचे व्हिडिओ व्हायरल झाले. तर आम्ही त्या दुकानदाराला पकडू, त्यांनी कोणाला पाठवलं त्याला, संपूर्ण गावात किती व्हॉट्सअपवर गेले असेल, कसं रोखता येईल त्याला. तर हे कधी करू नका. तुमचे प्रायव्हेट फोटो कधी पण मोबाईलमध्ये स्टोरेज ठेवू नका. जर तुम्ही ते प्रायव्हेट फोटो तुम्हाला वाटते की मी कपडे बदलताना किंवा आंघोळ करताना माझे फोटो व्हिडिओ काढून ठेवले मोबाईलमध्ये, कुणालाच दाखवणार नाही, ठेवलंय माझ्यासाठी, आणि तो मोबाईल हरवला, चोरी गेला किंवा खराब झाला, तर तुमची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, जी तुमच्या ताब्याची आहे, ते सार्वजनिक होणार. आणि असे बरेच ऍप पण असतात ज्यामुळे हे व्हायरस म्हणजे जातोय. काही मुलं अश्लील पिक्चर पाहतात मोबाईलमध्ये, पॉर्नोग्राफी. तर पॉर्नोग्राफी पाहतात, त्या मोबाईलमध्ये त्यांच्या आईचे फोटो असतात, बहिणीचे फोटो असतात. त्याला एवढंही भान नसते की जेव्हा मी ते अश्लील पिक्चर माझ्या मोबाईलमध्ये पाहतो तर याच्या बॅकग्राऊंडमध्ये मालवेअर काम करतात. मालवेअर काय करतो की ते तुमचा फोटो डेटा, व्हिडिओ डेटा तो चोरून घेतो आणि जे फोटो तुमच्या आईचे किंवा बहिणीचे असेल त्या फोटोला नेकेट करून तुमच्यासारख्या स्पॉन पाहणाऱ्याला ऐकला जातो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मिस्र आणि इजिप्त याच्या मध्यभागी एक सायप्रस नावाचा देश आहे. त्या देशामध्ये एकही भारतीय राहत नाही, तरी त्या देशामध्ये 8 लाखपेक्षा जास्त पॉर्न साईटचे आणि बिझनेस आहे आणि ते सगळं फोटो व्हिडिओ आपल्या भारतीय लोकांचे आहे. तर त्या सायप्रस देशला फोटो व्हिडिओ कोणी पाठवला असेल? जे लोक पाहतात ना मोबाईलमध्ये चुकीच्या, त्यांनीच पाठवलं असेल. ते म्हणजे ते जातो ऑटोमॅटिक, कारण तो व्हिडिओ पाहण्यात मग्न असतो ना. तर बॅकग्राऊंड मध्ये काय काम चालू आहे, कारण त्यांनी व्हिडिओ पाहताना एवढे ऍक्सेस दिलेले असते, तर त्याचा मोबाईलवर नियंत्रण नसतो आणि मोबाईलवर नियंत्रण नसला की म्हणजे कुठलाही क्राईम होऊ शकतो. सायबर क्राईमचं पण असं आहे. सायबर क्राईम मध्ये तो जे तरुण मुलं असतात त्यांना मुलींचे कधी कधी फेसबुक वा इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट येतात. फ्रेंड रिक्वेस्ट सुंदर तरुणी आहे म्हणून ते पोरं पण स्वीकारून घेतात. पण काही वेळाने ती मुलगी चॅट करते की चॅटिंग मध्ये त्याने व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल करताना ती मुलगी आपले कपडे उतरवण्याचा व्हिडिओ करते आणि मुलगा पाहत असतो किंवा माणूस पाहत असतो. तर जेव्हा पाहताना तो व्हिडिओ रेकॉर्ड करतात की ते एका ठिकाणी एका बाजूला तो मुलीचा नेकेड व्हिडिओ चालू आहे आणि एका ठिकाणी तुमचा चेहरा आहे दिसत, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पाहताय, त्याला रेकॉर्ड करतात. त्याला सेक्सटॉर्शन नावाचा क्राईम म्हणतो. आपल्या राजुराला एका म्हाताराने म्हणजे रिटायर आहे WCLचा, त्याने 58 लाख रुपये भरले. म्हणजे त्यांनी काय भरले, ज्याने कोणी व्हिडिओ तयार केला तो त्यांनी ब्लॅकमेल केलं की हे तुझ्या सुनेला पाठवतो, तुझ्या मुलीला पाठवतो. लाजेपोटी म्हणजे त्याला वाटलं की मी एवढा म्हातारा आहे, मी असं अश्लील व्हिडिओ पाहताना पकडला गेलो. तो घाबरला. तो घाबरला नसतं, भीतीला पोलिसात आला असतं तर आम्ही त्याचे 58 लाख रुपये वाचवले असते. आताही आम्ही FIR केली. FIR करून आम्ही तेव्हा पश्चिम बंगालला गेलो. आसनसोल नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी काही तरुण पोरं हे काम करतात. ते मुली पण नसतात, ते प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असतो ऍशियनचे, ते रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला दाखवतात. पण तुम्ही त्या नादापोटी पाहतात आणि पाहिल्यानंतर घाबरतात आणि घाबरल्यामुळे त्या ब्लॅकमेलच्या आहारी जाऊन आपले जे मेहनतीच्या कमवलेला पैसा आहे तो तुम्ही देता आणि त्यामुळे त्यांचा लॉस होतो. जर त्या पैसे आणि आमच्याकडे रिपोर्ट आल्यावर महिनाभर लागतो, आम्ही गेल्यावर 2 महिने लागतात, तर त्यांनी पैसे खर्च केलेले असतात. 58 लाख पैकी फक्त 7 लाख रुपये आम्ही वसूल केलेले आहे, बाकीचे खर्च झालेले आहे. तर असे एकही गुन्हे नाही, असे अनेक गुन्हे आहेत
आणि जे मुली पळून जातात, घरून पळून जातात, 18 वर्षावरील असो किंवा आजही चंद्रपूरला 3 ते 4 मुली दररोजचा आकडा आहे आमचा पळून जाण्याचा, 3 ते 4चा आहे. तर 3 ते 4 हा खूप खतरनाक आकडा आहे. घरून पळून गेल्यावर तुमचा जो बॉयफ्रेंड आहे ते काही तुम्हाला चांगलं ठेवणार नाही, काही ना काही करूनच तुम्हाला परत पाठवणार. यामुळे आपल्या चंद्रपूरला मागच्या वर्षी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत 18 वर्ष आतील, फक्त सांगतोय मी, 18 वर्ष आतील मुलींसोबत जे अत्याचाराची घटना घडली, म्हणजे जे रेपचे घटना घडले, 163 आहे ते, 163. आणि 163 मध्ये सगळ्यात कमी वय किती असायला पाहिजे विक्टिमचा, म्हणजे मुलीचा? 18 वर्ष आतील आहे. तुम्ही का अंदाज लावू शकता? कोणी सांगू शकणार का? या वर्षी जे 163 गुन्हे घडले आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात, तर सगळ्यात कमी वयाची मुलगी किती वर्षाची असेल? किती? 14-15. 3 वर्षाची, 4 वर्षाची आणि 5 वर्षाची. तुमच्या राजू रतन 6 वर्षाची. तर हा का झाला की 3 वर्षाची मुलीवर पण रेप होतो, 6 वर्षाच्या मुलीवर रेप होतो. तो रेप करणारा तो कोण असतो? आजोबा, मामा, पडोसी, ऑटोवाला, ड्रायव्हरवाला. अनोळखी व्यक्ती तर कमी असतो. आणि 163 मध्ये 105 जे मुलं आहे ना ते बॉयफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड. आणि 45 मुली ज्यांचे वय 14 वर्ष ते 18 वर्ष आहे ना, ते प्रेग्नेंट आहे. आई वडिलांनी घरातून काढून टाकलं. बॉयफ्रेंडला आम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे, 20 वर्ष शिक्षा होणार आहे त्याला. म्हणून त्याचे आई वडील पण या मुलीला ठेवत नाही घरी. मग कुठे राहणार ती मुलगी? मग आमचा एक वन स्टॉप सेंटर असतो शासनाचा, जिजामाता बाल सुधारगृह असतं. त्या बाल सुधारगृहात आम्ही वयाचे 18 वर्षपर्यंत त्याला ठेवणार त्या मुलीला. आता त्या मुली प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेन्सीचा पिरियड आहे 4 महिने 5 महिने. 14 वर्ष किंवा 15 वर्ष किंवा 16 वर्षामध्ये हा वय प्रेग्नेन्सीचा राहतो का? कशा बाळ जन्माला येणार आहे तो? आणि एका मुलीला तर मी विचारलं की बेटा आता 9 महिने झाले, तर आता बाळ झालं तर काय करणार? ती म्हणते की साहेब मी फेकून देईल त्याला. म्हणजे एवढं, कारण तो बॉयफ्रेंड तर तुम्ही नेलाय म्हणजे जेलमध्ये टाकलाय, आई वडील ठेवत नाहीये. आणि हे कशामुळे? प्रेमामुळे. प्रेम कशामुळे? तर 14 फरवरीच्या एक गुलाबाच्या फुलमुळे. 10 रुपयाच्या फुल 75 रुपयाची टेडी बियर, 85 रुपयामध्ये अस्मिता विकून टाकतात तुम्ही. आणि तो मुलगा काय राहतो का? आजकाल आहे का प्रेम एवढा? खरं 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 प्रेम करणारे ते आता जुने काळात होतं बघा, सलीम, अनारकली, असं आहे का? की राजपाट सोडून तो बापासोबत द्वंद्व युद्ध करतो, युद्ध करून ते सांगतो. आता काय, बापाने 2 लाफे मारले, त्याचा मोबाईल गाडी हिसपली का तो ढुकूनही पाहत नाही तुमच्याकडे. पोरं आहे का पोरं असं की काही करू शकतात तुम्ही? तर कधी असे नादात जाऊ नका. पोरांची टॅक्टिक्स असतात, ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवणार. म्हणजे कसं आमिष कसं दाखवणार? आमच्या एका घटनामध्ये मी त्याला विचारलं त्या पोरीला की ती पोरगी खूपच स्ट्रॉंग होती, ती बोलतच नव्हती कोणा मुलासोबत, म्हणजे सगळं सांगायचे त्याचे मैत्रीण वगैरे, तरी ते फसले. तर मी म्हटलं काय झालं असं? तर सर म्हणे तो मुलगा नाही का रोज मला सांगायचा, मला बोलायचंय तुला, मुझे बात करना है आपसे, मुझे बात करना है. मी त्रासून गेली पण. आणि शेवटी एक दिवस मी थांबून आणि त्याला विचारले, बोल क्या बोलना है तेरे को? तर तो मुलगा त्याला म्हणला कि मैडम आप न कभी आगरा मत जाना. तो म्हणला आगरा क्यों नहीं जाना? क्योंकि अगर आप आगरा जाएंगे ना तो आगरा में ताजमहल है, वो भी आपकी खूबसूरती देख के शर्मा जाएगा. तर एवढा चांगला बोलल्यावर त्या मुलगीचा राग येईल का? ती हसली तर गेली कामात. मग तिला चांगलं वाटायला लागलं, अरे वा, मला तर आग्रा सारखा ताजमहल सारखा बोलला. मग तो मुलगा रोजच भेटायचा त्याला, आणि रोजच भेटलं तर मग त्यांचे सुरू झाले सगळं. आणि मग पडून गेले वर. मग आहे ओयो हॉटेलला हे सगळं, आणि तिथे कमी जास्त झाला तर कोणीच नाही राहणार, म्हणजे सोबत कोणीच नाही राहत. म्हणजे एक जरी मुली होती ना, ते सर जुलैची आहे ना, ते आम्ही तुमच्यासारख्या एका शाळेमध्ये अशी माहिती देण्यासाठी गेलो. मी मुलीला ओळखलं नाही. जुलैमध्ये मी गेलो आणि डिसेंबरमध्ये ती मुलगी आली आमच्याकडे. म्हणजे ते कोर्टात साक्ष होती ना, तर आम्ही पाहिलं थोडंसं पोट निघून होता तिला, 4-5 महिन्याची प्रेग्नेंट होती, 16-17 वर्ष वय होता तिला. मग तीच मुलगी आली, मॅजिस्ट्रेट साहेब आणि मला बोलले, माझ्यासोबत एक जज पण असतात जोशी सर, की सर मी तुम्हाला ओळखतो. तर आम्ही म्हणलं फोटो पाहिला असेल पेपरमध्ये. नाही सर म्हणे, तुम्ही आमच्या शाळेत आले होते आणि मला सांगितलं होतं की प्रेमाच्या नादात जाऊ नका, तुमचं वय शिक्षणाचं आहे, शिक्षणावर लक्ष द्या, हे आम्ही नेहमीच सांगतो.
परंतु सर मी लक्ष नाही दिलं. तुम्ही गेल्यावर मला इंस्टाग्रामवर एक सोनू नावाच्या मुलासोबत प्रेम झालं आणि फक्त सोनू. आता सोनूच्या बापाचं नाव माहित नाही, घरचा पत्ता माहित नाही. तिच्या गाडीवरती गेली, 10 वेळे गेली, प्रेग्नेंट राहिली. आज तो सोनू सोबत नाही आहे, त्याची आई सोबत होती मेडिकलसाठी. तर विचार करा, तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या आईला किंवा तुमच्या बाबाला किंवा शाळेला किंवा आम्हाला पोलिसाला कोणाला धोका देत नाहीये, तुम्ही स्वतःलाच धोका देणार. तर ह्या मोबाईलचे नादापाठी हे सगळं कसं, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट आणि ते पबजी, फ्री फायर मध्ये पण प्रेम होतात. ती आली ना सीमा कुठून तरी पाकिस्तानवरून आली ते. तर आपलं प्रेम आहे का अमर तेवढा पाकिस्तानवरून बोलण्यासाठी? तर खूप काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. विद्यार्थी दशेमध्ये तुमचा एक चांगला रोल असतो की फक्त अभ्यास करायचा. अभ्यास करा. मी प्रेमाच्या विरोधात नाही आहे. बघा, आता प्रेमाच्या विरोधात असतो तर मी तुम्हाला एवढं सांगितलं नसतं. प्रेम चांगलं आहे, परंतु प्रेम तेव्हा पाहिजे की तुम्ही नाही का खूप मस्त अभ्यास केला शिवाजी महाविद्यालय इथे आणि तुम्ही एकदम मेरिट आलात आणि मग तुम्ही नाही का UPSC ची एक्झाम दिली, MPSC ची दिली, साहेबासारखे PSI किंवा नाही का तुम्ही कलेक्टर झाला आणि तुमचा जो प्रेमी आहे तो पण UPSC देऊन आहे नागपूरचा SP आणि तुम्ही गेले तुमच्या बाबाकडे की बाबा मी आता चंद्रपूरला SP आहे किंवा कलेक्टर आहे, आला मला भंडाराच्या कलेक्टर सोबत लग्न करायचं आहे. काय म्हणणार बाबा? जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी म्हणणार की नाही? तुम्ही 12वी फेल पाहिला का पिक्चर? फेल हो. 12वी फेल लागली पिक्चर आणि एक सॅम बहादूर आली, दुर्दैवाने एक ॲनिमल पण आली. आणि या जगात म्हणजे तुम्ही विचार करा की 12वी फेल एक असं विद्यार्थीची कहाणी की जो 12वीला फेल होता, त्यांनी अभ्यास करून मेहनत करून SP झाले. त्या SP साहेबांसोबत मी काम केलं. आपल्या चंद्रपूरला SP होते ते डॉक्टर मनोज कुमार शर्मा. 1 वर्ष काम केलं. ते फोन येतात मला, अलीभाई म्हणतात ते मला, बडे भाई म्हणतात ते. तर ते SP साहेबाची बायको होती श्रद्धा जोशी, त्यांचंही प्रेम होता. तर ती त्या सरांना नाही का हे देते, तो म्हणते की जर ही मुलगीने मला आय लव्ह यू बोललं ना, हिच्यासाठी मी UPSC क्रॅक करणार, दुनिया हिला दूंगा म्हणते. बघा, डायलॉग याद आहे. तर त्यासाठी ती एक अलाराम देते, अलाराम की अभ्यासासाठी, आणि तो अभ्यास करतो. त्या मॅडम पण आपल्याकडे GST कमिशनर होत्या, श्रद्धा जोशी मॅडम. म्हणजे आता शर्मा झाल्यात त्या आता महाराष्ट्राच्या GST कमिशनर आहे मोठ्या. तर अशा प्रेम पाहिजे की ज्यामध्ये तुमचं करिअर घडून येईल, तुम्ही मोठे म्हणजे लोक तुमच्याकडे असं मोटिवेशन पाहिजे की ह्या मुलीकडून किंवा या मुलाकडून मला शिकायला पाहिजे. असे पिक्चर आपल्याकडे सुपरहिट होत नाही. सॅम बहादूर जो आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देतो आणि तो ॲनिमल मध्ये सकाळपासून तर दुपारपर्यंत म्हणजे 3 तासामध्ये तो एवढी मारधाड, महिलांना छडवणूक सगळं म्हणजे त्या पिक्चर मध्ये दाखवलं की महिला ही पायाची जुती आहे. तरी पण तो पिक्चर या काळामध्ये सुपरहिट होतोच. म्हणजे तुमची मानसिकता किती नकारात्मकता झालेली आहे. आपल्या आसपास जे लोक आहेत जे असे पिक्चरला सुपरहिट करणार आहे ते निगेटिव्ह झालेले लोक आहेत. त्यांना आजही महिलांना अश्लील करणे, त्यांना नग्न करणे, त्यांना मारणे आणि लोकांना मारणे हेच आवडते. हे सिद्ध होतंय. जर असं सिद्ध होत असेल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला सांगतोय, मी इकडं सेवाग्राम गेलो होतो, तिथे महात्मा गांधीची एक पुस्तक होती, ती वाचत असताना त्याच्यात एक लाईन होती. 15 ऑगस्ट 1947 साली त्यांना लॉर्ड माउंटबॅटन ने विचारला की गांधीजी आप कैसे फील कर रहे हो की आपका देश अभी आजाद हो गया. तेव्हा गांधीजींनी त्यात लिहिलं होतं की त्यांनी त्या रिप्लाय दिला, माझा देश खऱ्या अर्थाने त्या दिवशी स्वतंत्र होईल ज्या दिवशी माझ्या देशाची मुलगी किंवा महिला रात्री अपरात्री निर्भयपणे रस्त्यावर जाऊ शकेल किंवा फिरू शकेल. आहे का स्थिती अशी आजही? 75 वर्ष झाले आपल्याला आझादीला, 75 वर्ष. 76 आताच आपण 75 गणतंत्र दिवस साजरा केला. आजही मुलींची सुरक्षितता तेवढीच मायने आहे जेव्हा आपण गुलाम भारतात होतो. आपण आपले जे पूर्वज आहे, आपले जे महापुरुष आहे, आता आपण इथे पुष्पचक्र दिलं, यांनी अनेक बलिदान करून आपल्याला स्वतंत्र देऊन दिली. फ्री मध्ये भेटली का तुम्हाला? हा आझादी फ्री मध्ये भेटली आहे का? आपले पूर्वजांनी आपले रक्त सांडले त्यांचे. परंतु 10 वर्षाच्या मागच्या कालावधीत तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही जीमेल ID हे सगळं चायनाचे मोबाईल वापरून तुम्ही सगळं मानसिक गुलाम होऊन बसलेला आहे.
तुम्ही मोबाईलमध्ये काय पाहता, काय सर्च करता, तुम्हाला काय आवडते, कुठल्या क्षणी तुम्ही हसणार आहे, कुठल्या क्षणी तुम्ही रडणार आहात, या सगळ्यावर कुणाचं कंट्रोल आहे? कुणाचा आहे? गुगल प्ले स्टोअरचा आहे की नाही? तो आपला घरचा आहे का गुगल प्ले स्टोअर भारताचा? तो अमेरिकेला बसून आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, पबजी, फ्री फायर कोणाचे आहे? चायना किंवा अमेरिकेचे आहे. तर तिथं आपला दुश्मन देश आहे ना चायना. मग त्यांचे गेम खेळून आपण का समाधानी वाटतं स्वतःला? पोलीस भरती होती आमच्याकडे चंद्रपूरला आता 281 पदांसाठी 28,500 अर्ज आले होते. 28,500. त्या अर्जाची पडताळणी करत असताना आम्ही पाहिला त्याच्यात इंजिनियर, पोस्ट ग्रॅज्युएट पोरं होतं. ग्राउंडवर जाऊन उभं राहिलं, ती पोरं मस्त असं फिटनेस मध्ये होते लाईन. एसपी साहेब बोले यार इस बार तो मस्त लड़के हैं, एकदम ऊंचे पुरे, अच्छे रनिंग करेंगे. आणि आम्ही 1600 मीटरची रनिंग घेतली. पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात 1600 मीटरच्या रनिंग मध्ये 2 राऊंड नंतर तो पोरगा खाली पडत होता आणि आम्हाला अँब्युलन्स आला. मग साहेब मला विचारे की क्या हो गया ये जवान लोगों क्यों वैसे गिर रहे 2 लाख 3 लाख पे. मग आम्ही त्यांचे मोबाईल पाहिले तर पबजी प्लेअर होते. ते पबजी ग्राउंडवर धावणारे नव्हते ना ते लोक, पबजीवर धावत होते. तर काय धावणार ते 1600 मीटर. तर ही परिस्थिती आहे तुमची जेव्हा नोकरीसाठी एवढा मारामारी आहे आणि तुम्ही पबजी आणि फ्री फायर मध्ये आपलं जीवन बर्बाद करता. सायबर क्राईम मध्ये तुम्हाला आम्हीच दाखवलं जातं की तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला हा मोटरसायकल मला कमी विकत आहे, OLX वर मोबाईल कमी दरात विकत आहे. कधीही अशा लालचेत बळी पडू नका. तुम्ही या लालचीला बळी पडला की तुमचे पैसे गेले. भीतीला बळी पडू नका. तुम्हाला जर मेसेज येईल की तुमची इलेक्ट्रिक लाईन बंद होणार आहे, रात्री 11 वाजता बिल भरा, तर तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ नका. कधीही गुगलवर सर्च करून मोबाईल नंबरवर कॉल करू नका. इन्स्टंट लोन रील पाहताना बरेच वेळा तुम्हाला इन्स्टंट हे येतात लोनच्या, ते कधी या इन्स्टंट लोनच्या नादात पडू नका. जीव गेले लोकांचे जीव. इन्स्टंट लोन घेतलं तुम्ही 3,000 तर कमीत कमी 30-40 हजार भरा लागते. आणि शेवटी तुमच्या आईचे, बहिणीचे, तुमच्या मैत्रिणींचे फोटो जे असतात ना त्याला नेकेट करून पाठवतात ते लोक. चायनीज ऍप असतात. 40 ऍप मी स्वतः बंद केलेले आहे. तर मोबाईल हाताळताना खूप काळजी घ्यायची आहे. मोबाईल मध्ये फोटो टाकताना महिलांनी काळजी घ्यायची आहे. फोटो टाकताना जसं आज आपण इथे कार्यक्रम झाला लगेच न पाठवता तुम्ही त्यावर फोटो गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये जाऊन आपला जो फोटोची डिटेल्स आहे ती चेक करायची आणि त्या डिटेलला एक नाव असते, इमेज, आजची तारीख, टाइम असतो. त्याला इरेज करायचा, डिलीट करा म्हणजे रिनेम करायचा. त्याला नाव द्यायचं दुसरं 1 2 3 ABCD 1 2 3 4 असं काहीतरी नाव जर दिलं ना त्या फोटोचा मेटा डेटा असतो, मेटा डेटा तो हाईड असतो. कारण तुम्ही इंटरनेटवर एक टाकलेला एक फोटो, माझ्याकडे जे टूल्स उपलब्ध आहे सायबरला किंवा सायबर क्रिमिनलकडे, तुमच्या एका फोटो बद्दल 32 प्रकारची माहिती देतो तो. 32 टाइप्स इन्फॉर्मेशन की तुम्ही कुठल्या कॅमेऱ्याने तो फोटो काढलाय, कुठल्या मोबाईल कंपनीने काढलाय, तुमचा कॅमेरा कुठला होता. मुलींना असं जर कोणी करत असाल तर तुम्ही रिपोर्ट करा 112 वर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनवर. 112 वर रिपोर्ट केल्यास पिझ्झा आपल्या देशात अर्धा तासात येतो. 112 वर कॉल केल्यास आमच्या मागच्या वर्षीचा रिस्पॉन्स टाइम्स आहे 10 मिनिटं 8 सेकंड. घ्यायचं की तुम्ही मुलींचा म्हणजे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर हाय हाय मला बोलायचं असं वगैरे जर पाठवलं आणि त्या मुलीने ते स्क्रीनशॉट दिले आमच्याकडे, हे आम्हाला व्हॉट्सअप करतोय, इंस्टाग्रामवर मेसेंजरद्वारे हे वारंवार मला त्रास देतोय, तर मुलगा 354 मध्ये 3 वर्षासाठी जेलमध्ये जाणार. तर खूप काळजी घ्यायची मोबाईल वापरताना. तुम्ही मगापासून मला ऐकत आहे. तर हे सायबर क्राईम बद्दल मी तुम्हाला माहिती दिली की आपली वैयक्तिक माहिती कधी ऑनलाईन करू नका. तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचा पॅन नंबर, तुमचं आधार कार्ड, तुम्ही बघा तुम्ही चहा पिता 10 रुपयाची प्रेमाची तिथे बारकोड रीड करतात, असं कधीच नाही करायचं. 10 रुपयाच्या बारकोडच्या चक्करमध्ये काय जाते त्या दुकानदाराकडे 10 रुपये जाते का? ते बारकोड बनवणारी एक कंपनी असते मीडिएटर, थर्ड पार्टी. त्या थर्ड पार्टीकडे तुमचा अकाउंट नंबर जातो, आधार नंबर जातो, पॅन नंबर जातो, बँकेची डिटेल जातो. मग तुम्ही सेफ कसे आहात?
डिजिटल इंडिया आहे. डिजिटल इंडियामध्ये डिजिटल वापरताना खूप काळजी घ्यायला लागेल तुम्हाला. म्हणजे कुठे 10-20 रुपयासाठी डिजिटल इंडिया आहे का? ते तुम्ही ठेवा 100 रुपये काढून 10 रुपये नगदी द्या. भाजीपेला पण घेतो तर आपण बारकोड देतो. बारकोड दिला म्हणजे तुम्ही सगळं डेटा दिला आणि तुम्हाला वाटते की आता मी सेफ राहणार. कोणी सेफ नाही. जागोजागी कॅमेरे लागून आहे. तुम्ही काय बोलता, ओयो मध्ये जाता किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जाता ना, तिथे हिडन कॅमेरे लागून आहे. हिडन कॅमेरे तुम्ही त्या हॉटेलमध्ये जे काय कृत्य करताना त्याचे व्हिडिओ बाहेर विकल्या जातात. तर एवढी काळजी घ्यायची तुम्हाला स्वतःबद्दल, सुरक्षितताबद्दल. तर माझा तुमच्या सगळ्यांना एकच विनंती आहे, शिक्षणाचा वय आहे, शिक्षणावर लक्ष द्या, चांगला अभ्यास करा, नाव कमवा तुमच्या स्वतःचा, आई वडिलांचं. कारण आई जे वडील आहेत आणि टीचर्स, या जगात आई वडील आणि टीचर याशिवाय कोणीही तुमच्यावर खरं प्रेम करू शकत नाही. आणि बाकी सगळं जळणारे लोक असतात. सर सांगतील तुम्हाला माझ्याबद्दल. तर जास्त असं विचार पण करू नका. मोबाईल वापरा, 15-15 मिनिटं वापरायचं, 5 मिनिटं ब्रेक घ्यायची. मोबाईलमध्ये कधी पण चांगले वस्तू सर्च करायचे, नेकेड असलेले वगैरे सर्च करू नका. आपले जे महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांना सर्च करा, त्यांचे जीवन वाचा आणि त्याप्रमाणे अनुसरण करा. सोशल मीडिया रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचा फरक समजून घ्या. आभासी जगापासून दूर राहा. तुम्ही जर शिवाजी महाविद्यालयात जाताना तुम्हाला रस्त्यावर एखादा अपघात झाला तर त्या अपघाताची व्हिडिओ काढून तुमच्या ग्रुपमध्ये टाकून जे तुम्ही कधी कधी टाकता ना की इथे अपघात झाला, हा मुलगा मेला, तर हे तुम्ही काय करता, सोशल मीडिया रिस्पॉन्सिबिलिटी पुरी करता. पण सोशल मीडिया रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करण्याऐवजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायला पाहिजे. तोच मोबाईल काढायचा, 112ला कॉल करायचा किंवा 108ला कॉल करायचं. ऍम्ब्युलन्स येईल, ऍम्ब्युलन्स आली की त्या जखमीला पकडायचं, गाडीमध्ये टाकायचं ऍम्ब्युलन्समध्ये, त्याचे प्राण तुम्ही वाचवू शकता. आणि ती पोस्ट जर तुम्ही टाकली तर तुम्हाला कोणी लाईक कमेंटच करणार. तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल मीडिया रिस्पॉन्सिबिलिटी याचा फरक जाणून घ्या. सतर्क राहा, सुरक्षित राहा. मगापासून तुम्ही शांतपणे मला ऐकताय, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. This clap goes to धन्यवाद सर, विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बद्दल माहिती दिल्याबद्दल. तर आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रोशन इरपाचे सर हे 5 वर्ष NSSचे व्हॉलंटियर सुद्धा राहिलेले आहे. आणि सर आरटी परेड मुंबई येथे पण गेलेले आहेत. त्यांनी आपला BA MA हे पण केलेलं आहे. आणि सरांनी आव्हान कॅम्प पण केला आहे. सर मी पण सुद्धा आव्हान कॅम्प मध्ये सहभागी होतो. आणि यावर्षी सर डिसेंबरमध्ये आव्हान कॅम्प झालेला होता गडचिरोलीमध्ये, तर त्यामध्ये मी सहभागी होतो. सर बहुत काही शिकायला मिळालं आपल्याला. जर आपल्या पुढे सर एखादी व्यक्ती सर आजारी असेल, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल, तर जास्त जर त्याचा म्हणजे त्याच्या आसपास जर कोणी गेले व त्यांना की नॉलेज नाही, म्हणजे त्याला काहीतरी झालं, म्हणजे त्याचा पाय वगैरे फ्रॅक्चर झाला, आणि जर एखाद्या व्यक्तीला त्याचं जर नॉलेज असेल ते त्याचे प्राण वाचू शकते सर. म्हणजे प्री ट्रीटमेंट सर, म्हणजे आपण डॉक्टर सर आपण नाव की आपण ट्रीटमेंट करणार, पण आपण त्याचं जे दुःख आहे ते आपण कमी करू शकणार सर. ते आहे. आणि आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो की NSSच्या गुडमुळे आपल्या पुढे आज NSS कॅम्पमध्ये NSSचा विद्यार्थी उभा आहे. तर तो विचार करू शकता की NSSचा विद्यार्थी का करू नाही शकत. NSSचा विद्यार्थी सर्व काय करू शकतात. जर त्यांनी काही ठाणले ते कुठं पण जाऊ शकतात, ते काही पण बोलू शकतात, ते सुद्धा अधिकारी बनू शकतात, की समाजसेवक बनू शकतात, आणि ते मोठा नेता पण बनू शकतात. तर मी रोशन इरपाचे सरांना आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विनंती करतो. मगांपासून तो करते असंच बोलत होता. आता माहित नाही त्यांनी करतो म्हटलं. इको कमी करा. म्हणजे तो काय 2 असतं ना लिंग, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी.
तो नपुसकलिंगी मोदी बोलत होता. मराठी ग्रामर शिकले ना तुम्ही? आहे ना, 2 लिंग आहे, 3 लिंगाचे 3 प्रकार आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. तो कोणत्या लिंगात बोलतो? ठीक आहे. ते बऱ्याच ठिकाणी होतं. इकडे चंद्रपूरमध्ये जरा तो भाषेचा प्रॉब्लेम आहे. इको कमीच करून टाक. इको काहीच नाही का? परत कसा इको राहिला तर मला गाणं म्हणूशा वाटते, नाही का, गायक बनूशा वाटते, म्हणून मी इको मध्ये बोलत नाही. तुम्ही फारच टेन्शन मध्ये दिसत आहे. थकले का तुम्ही? पाय दुखताय तुमचे? नाही, ठीक आहे. मी 45 मिनिटं बोलणार. ठीक आहे. तुम्ही आमच्या अली सरांनी तुम्हाला सांगितलं की मोबाईलमुळे काय काय परिणाम होऊ शकतात. त्यांनी म्हणजे ओव्हरऑल सोसायटीमध्ये काय परिणाम होते. मी आता काही तुम्हाला मानसिक परिणाम पण सांगेल. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की मोबाईलने तुमचे मेंदू शॉर्ट झालेले आहे पूर्ण. तुमच्या विचारशक्ती कमी झाली, तुम्ही विचार नाही करू शकत. मी त्याला एक सहज विचारलं होतं की तू आव्हानमध्ये काय शिकला. त्यानं काय सांगितलं की आपण जीव कसा वाचू शकतो, हे करू शकतो. ते आव्हानमध्ये त्याचा फुल फॉर्मच डिझास्टर मॅनेजमेंट आहे. एका वाक्यात तो उत्तर देऊ शकला असता मला, पण त्याचा मेंदू काम नाही केला. त्या आव्हानच्या याच्यातच आहे डिझास्टर मॅनेजमेंट कॅम्प. त्यांनी सांगितलं असतं की ज्या हे नैसर्गिक आपत्ती आल्या त्याच्यापासून कसं वाचवायचं ते शिकवलं जातं. त्याला तो विचार नाही करता आला. बरोबर. त्याचाच नाही तर तुमचा पण तोच प्रॉब्लेम आहे. मी 2 मिनिटात चेक करतो तुम्हाला. मग तुम्ही रेसमध्ये धावत आहे सगळे. टीचर थोडं बोलू नका, फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. बघा, मी टीचर म्हटलं तर तिकडे बघायला लागले. अरे ते तुमच्याच सोबत असतात ना मॅडम. मी असं म्हटलं बोलू नका, सगळे टीचरकडे बघायला लागले. ठीक आहे. तसं मी तेच तुम्हाला सांगितलं की तुमचा मेंदू पूर्ण हँग झालेला आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही शर्यतमध्ये धावत आहात आणि तुम्ही 2 नंबरच्या मुलाला मागे टाकलं तर तुमचा नंबर कितवा? पटकन सांगा. 2 नंबरच्या मुलाला मागे टाकलं, पटकन सांगा. पहिला. बाकीचे विचार करायला किती वेळ लागला तुम्हाला? बाकीचे पहिला ना, है ना. झाले तुम्ही नॉनसेन्स आहे, तुम्हाला सेन्सच नाही. अरे दुसऱ्या नंबरला मागे टाका तर दुसऱ्या नंबरवर आल ना तुम्ही. पहिला नंबर कसा राहील तुमचा? बघा मॅडम, मी प्रूव्ह केलं. आम्ही पोलीसवाले आहे, आम्ही एव्हिडन्स देतो. सांगितलं ना तुमचे मेंदूच काम नाही करत. कसं होईल मित्र? पहिला दुसऱ्या नंबरला मागे टाकला ना तर तू दुसऱ्या नंबरवर येशील, तुमचा नंबर दुसरा राहील. तुम्ही छाती ठोकून सांगितलं पहिला. तेच सांगतो की मोबाईलमुळे तुमची विचारशक्ती, तुमचे सेन्स कमी झालेले आहेत. बरोबर आहे. माझा स्पेशल विषय आहे मोबाईल. मोबाईलमुळे तुमची आर्थिक, काय म्हणते, सामाजिक, मानसिक या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काय अधोगती होत आहे. बरोबर आहे का तुम्हाला? का मी खोटं बोलतो? बरोबर आहे ना. म्हणजे पहिले पक्षी पकडण्यासाठी किंवा मासे पकडण्यासाठी काय वापरतात? जाळे. जाळ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणते? नेट. आणि मोबाईल मध्ये काय आहे? इंटरनेट. आता त्या इंटरनेटनं माणसं पकडले. बरोबर आहे ना. म्हणजे पहिले काय म्हणते, मासे आणि पक्षी पकडून मारण्यासाठी नेट वापरायचे. आता इंटरनेट वापरून तुम्हाला हे करत आहे. बरोबर आहे ना, आहे की नाही. म्हणजे आजपर्यंत तुमच्या ते इंटरनेट गेलेलं आहे. आणि याचे परिणाम असे आहे की तुम्हाला आता जरी ह्या गोष्टी गंमत वाटत असेल, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणजे मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. 500 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 200 वर्ष आपल्या भारतावरती ब्रिटिशांनी राज्य केलं. या 700 वर्षामध्ये आपल्या देशाची जेवढी म्हणजे हे अधोगती झाली नाही संस्कृतीची, तेवढी अधोगती या 10 वर्षामध्ये झालेली आहे. समजते का तुम्हाला? हे वाक्य समजून राहिलं का? हे जेवढी अधोगती आपल्या संस्कृतीची या 700 वर्षात नाही झाली, तेवढी अधोगती या मोबाईलने केली आहे. म्हणजे आज बाप तुमच्यासाठी बाप नाही राहिला, आई तुमच्यासाठी आई नाही राहिली आहे. बरोबर आहे. प्रत्येक घरामध्ये भांडणं सुरू आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरचे त्या आभासी जगातले लोक तुम्हाला खरे वाटतात आणि जे लोक तुमच्या पुढे खरे म्हणून उभे आहेत ते लोक तुम्हाला तुमचे दुश्मन वाटतात. तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, तुमच्या मनाला ते सगळं माहिती आहे. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टीपासून काय म्हणते दूर राहावं लागेल. बरोबर आहे. तुमचे इथे सर लोक बसून आहे किंवा आम्ही इथे बसून आहे, तर आम्हाला कोणती सवय होती किंवा आमच्या बोटाला कोणती सवय होती? ही अशी वाली सवय. म्हणजे काय? आम्ही पुस्तकाचे पेजेस पलटवले असे. तुमच्या बोटाला ही अशी सवय आहे. म्हणजे काय? रील्स, शॉर्ट्स. बरोबर आहे. हेच बघता तुम्ही.
बरोबर आहे. किती 15-15, 30-30 सेकंदचे आहे. आणि याच्यामुळे काय झालं की जो मी तुम्हाला प्रश्न केला, मी तुम्हीच नाही, मी ज्याही कॉलेजमध्ये जातो, ज्याही शाळेमध्ये जातो ना, हा माझा प्रश्न आहे, याचं उत्तरच देत नाही मुलं, करेक्ट उत्तरच देत नाही. ते दुसरा सांगतच नाही, पहिलाच सांगते, कारण विचारच करत नाही. आपला मेंदू पूर्ण काय म्हणते हॅक झालेला आहे, त्याच्यावर कब्जा झालेला आहे. बरोबर आहे नाही का? तुम्ही आता इथून कोणीतरी असं धावत गेलं, मी असा हात जरी मॅडमला म्हटलं किंवा सर म्हटलं, तर तुम्ही सगळे सरकडे बघायला लागतात. बरोबर आहे. आता तुम्हाला काय राहावं लागेल, दूर राहावं लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे लोक अग्रेसिव्ह झाले मोबाईलमुळे. बरोबर आहे, मान्य करता तुम्ही? म्हणजे आमचा एक काळ होता की जेव्हा सर, तुम्ही किंवा अली मेजर यांच्या काळामध्ये यांनी जर अभे म्हटलं तर पुढचा माणूस हसून पुढे निघून जात होता, जाऊ दे म्हटलं असेल अभे. मग आमच्या काळामध्ये पुढच्यानी अभे म्हटलं तर आम्ही त्याला काबे म्हणत होतो. बरोबर आहे. पण आताचा काळ खूप भयानक सर, म्हणजे अभे म्हटलं तर तो पुढचा दगडच उचलतो डायरेक्ट. तुम्ही अभि नाही म्हणू शकत त्याला. हे कशामुळे होत आहे, कशामुळे? आता सरांनी सांगितलं ना तुम्हाला की मोबाईलवरती तुम्ही नुसतं निगेटिव्हिटी, म्हणजे ते पिक्चर आलेले कोणते आपला जय भीम, त्याच्यानंतर 12th फेल, हे फार कमी लोकांनी बघितलं. आणि तुमचा हिरो कोण आहे, रील्स वरती गाणे कोणाचे, अॅनिमलचे आहे. तो एक सरांनी नाही सांगितला, कोण? तो पुष्पा आहे ना, कसा दिसतो तो खतरनाक. बरोबर आहे, तो हिरो आहे तुमचा. त्याच्यावरती ते सगळेजण असे ते लंगडत डान्स करतो ते. बरं, त्या अख्ख्या पिक्चर मध्ये तो एकच वाक्य बोलतो, मै झुकेगा नाही साला. आणि अख्ख्या पिक्चर मध्ये तो वन साइड झुकलेला आहे. ऑब्झर्वेशन केलं का तुम्ही? आहे ना? अख्ख्या पिक्चर मध्ये तो एका साईडनं चालतो असा, आणि काय म्हणतो, मै झुकेगा नाही साला. आहे का नाही? म्हणजे आपले रोल मॉडेल काय आहे, आपण कोणाला फॉलो करतो याच्यावरती पण आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. तो रॉकी बाय काय करतो, तो स्मगलिंग करतो ना. बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट आम्ही रस्त्याने डिस्कस करताना येतो की तुम्ही 2 नंबरचे कामं केले ना, तर तुमची काय म्हणते मृत्यू हा असाच बेवारस सारखा होईल, तुम्हाला कोणी मारून देईल. बरोबर आहे. आमच्या चंद्रपूरमध्ये अशा घटना होत आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे. मोबाईल तुम्हाला दिला, बरोबर आहे. मोबाईलवरती काय करता तुम्ही, काय करता मोबाईलवरती? अभ्यास. लोक सांगू, मला माहिती आहे तुमचा अभ्यास किती करता तुम्ही तर. बरोबर आहे. मोबाईलचा वापर अभ्यासासाठी नाही सांगायचा. बरोबर. काय करता तुम्ही मोबाईल व्यतिरिक्त? मुलं काय करतात? पबजी, फ्री फायर, मग MC स्टॅनचे गाणे, बादशाहचे गाणे, अजून काय काय ते बरेचसे लोक येतात ना ते. मुली काय करतात? स्वयंपाक कसा, कोणती भाजी बनवायची नाही, मग दीपिका पादुकोण कोणती क्रीम लावते चेहऱ्याला ते, हेअरस्टाईल कशी बनवायची, हे काय सर्च करता तुम्ही? याच्या व्यतिरिक्त काय करता? बरोबर आहे. महापुरुषांना तर कधी सर्च करत नाही तुम्ही. सरांनी सांगितलं पहिलं, नाही करत तुम्ही सर्च. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुमचा वेळ किती जातो? बरोबर आहे. बरं, याचा फायदा काय तुम्हाला? फायदा काहीच नाही, अजूनपर्यंत कोणालाच फायदा झालेला नाही. आणि तुमचा वेळ फार प्रेशियस आहे मित्रांनो. म्हणजे माझ्या आयुष्यातला 1 तास तुम्ही मला परत आणून नाही देऊ शकत. मी तुम्हाला लाखो पैसे दिले, कोटीनं पैसे दिले, तुम्ही गेलेला 1 तास सोडा, 1 मिनिट सुद्धा आणून नाही देऊ शकत माझ्या. गेला तो गेला, संपला विषय. तो कधीच परत येणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या. आणि वेळ अशी आहे, जे 24 तास आहे ते सगळ्यांना सारखे आहे. गरीब श्रीमंत वेळ सगळ्यांनाच समान आहे. गरीबाला 24 तास आहे आणि श्रीमंताला पण 24 तास. पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा? बरोबर आहे. आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तुम्ही युथ आहात, तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. तुम्ही NSS चे विद्यार्थी आहे. आय होप म्हणजे तुम्ही माझ्यासाठी चांगलं आहे, कारण मी 5 वर्ष NSS मध्ये होतो. बरोबर आहे. थँक गॉड त्यावेळेस आमच्यास मोबाईल नव्हते, नाहीतर आम्ही पण आमचं काम झालं असतं. ठीक आहे. तर मोबाईल होते पण असे नव्हते. हे अँड्रॉइड वगैरे नाही का, यांनी तर एकदमच म्हणजे तुम्हाला पूर्ण पंगू केलाय. बरोबर आहे. डिसॅबिलिटी निर्माण झाली आहे तुमच्या याच्यामध्ये. तुमची वैचारिक शक्ती सगळं संपलेलं आहे. बरोबर आहे का नाही? हो की नाही? सिरियस नका होऊ जास्त. ठीक आहे. तर तुम्हाला मोबाईलशी काय करावं लागेल, मैत्री कमी करावं लागेल. म्हणजे आमचा NCRBचा नॅशनल क्राईम ब्युरोचा हे आहे, रेकॉर्ड आहे, एक सर्वे आहे मागच्या वर्षीचा 2022 ते 2023 मध्ये. नवरा बायकोच्या भांडणामध्ये किंवा डिवोर्सच्या केसेसमध्ये 23% वाढ झाली आहे मोबाईलमुळे. किती? 23%. फक्त मोबाईलमुळे नवरा बायकोच्या भांडणात आणि डिवोर्स होण्यामध्ये किती? 23%. सगळे त्यांच्याकडे बघत आहे, सगळे त्यांच्याकडे बघत आहे. 23%.
बरोबर आहे. म्हणजे मी एकदा पोलीस स्टेशनला बसलो होतो, रामनगर पोलीस स्टेशनला माझं पोस्टिंग होतं तेव्हा. तर सकाळी एक नवरा आला 16 जानेवारीला मागच्या वर्षी, आणि तो आला आणि तो असा डोक्याला हात लावून होता. तर मी त्याला विचारलं काय झालं तुला, तर त्यांनी डोक्याचा हात काढला, तर त्याला इथे डेंगूर आलं होतं. डेंगू समजते, टेंगूळ म्हणतात त्याला, ते आलं होतं. त्याला विचारलं काय झालं, तो म्हणे माझ्या बायकोनं बेलण्याने मारलं म्हणे. बरोबर, गंमत इथं नाही आहे, गंमत पुढे. तर आम्ही म्हटलं का मारलं, त्याला तो सांगतच नव्हता का मारलं. तो म्हणजे आम्हाला वाटलं हा खोटा बोलत असेल. मग आम्ही एक WPC म्हणजे लेडीज कॉन्स्टेबल त्याच्या घरी पाठवली, त्याच्या बायकोला आणलं. तर तिला विचारलं की काय झालं, म्हटलं ताई तुम्ही एवढा एवढा राग का आला की तुम्ही तुमच्या रामासारखा नवऱ्याला मारलं, तुम्ही एवढा चांगला म्हणजे सोजवळ देखण्या नवऱ्याला मारलं. तर तिने मला मोबाईल दाखवला, आणि तुम्ही व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवता ना, तर तिने पण स्टेटस ठेवला होता. कोणता, म्हणजे 16 जानेवारी 14 जानेवारीला काय असते, मकर संक्रांत असते ना, तर त्या दिवशी बायका काय करतात, मेकअप वगैरे करतात ना, बरोबर. तर तो मेकअप केलेला फोटो तिने ठेवला होता व्हॉट्सअपवरती स्टेटस, आणि यांनी त्याला रिप्लाय दिला होता. तो रिप्लाय पाहिला मी, तर माझे डोळे फक्त खाली नाही पडले. तो रिप्लाय होता बुडिया. मग त्याला दाखवलं की तू म्हटलं असं काय दिलं, एवढी सुंदर बायको तुझी आणि तू बुडिया रिप्लाय काय दिला. त्यानं पाहिला, तू आश्चर्यचकित झाला. अरे नाही सर म्हणे, मी बढिया लिहिलं होतं म्हणे, बढिया. ते ऑटो करेक्शन मध्ये बुडिया झालं म्हणे. म्हणजे मोबाईल मध्ये तुमच्या कौटुंबिक याच्यामध्ये पण वागते. आता हे झालं बाहेरची गोष्ट, बरोबर आहे. त्यांना आम्ही दोघांना समजावून दिलं आणि ते निघून गेले. माझ्या घरची गोष्ट सांगतो, माझ्या घरची पण असं आहे, माझी बायको रागारागाने गेली होती 1 महिना, आमचंही भांडणं झालं होतं मोबाईलमुळे. तर झालं असं की तुम्हाला माहिती आहे, पोलीसवाल्यांची ड्युटी बाहेर गेलं की तो घरी कधी परत येईल सांगता येत नाही, बरोबर आहे. एक दिवस मी सकाळी 8 वाजता गेलो ड्युटीवरती आणि रात्री 9 वाजता आलो. 9 वाजता आलो तर मला भूक लागली होती खूप जोराची. तर मी बायकोला म्हटलं ताट वाढ, तिने ताट वाढलं आणि मी जेवत आहे. जेवता माझ्या लक्षात आलं की भाजी खूप पांचट झाली, म्हणजे त्याला तिखट पण नव्हतं, मीठ पण नव्हतं, तेल पण नव्हतं, काहीच नव्हतं. तर माझं डोकं खराब झालं. मी बायकोला म्हटलं की तू म्हटलं स्वयंपाक करताना मोबाईल बाजूला ठेवायचा म्हटलं. तर काय झालं म्हणे, काय ना म्हटलं मगांपासूनची भाजी पांचट लागत आहे. तर माझी बायको माझ्यापेक्षा खतरनाक, ती म्हणली अरे भोगणे, तू हातातला मोबाईल बाहेर ठेव, खाली ठेव, तू मगांपासून पोळी पाण्यात बुडू खाऊन राहिला म्हणे. मग मला खूप राग आला. आमचे भांडणं झाले, ते निघून गेली. मग नंतर रॉली मेजर यांनी त्यांनी समजावून तिला परत आले. त्या मोबाईल मध्ये मी तुम्हाला सांगितलं 23% वाढ झाली आहे डिवॉर्स मध्ये. तर हे छोटे कारण आहे, बरोबर आहे ना. आणि हे कधी पण मोठं रूप घेतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईल च्या दूर राहावं लागेल, हो की नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे. आता मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये कसं राहिलं पाहिजे. आमच्या पोलीस खात्याचे 3 गुण आहेत जे तुम्हाला फार महत्वाचे. पहिला आहे शिस्त. मग तुम्ही शिस्तीत राहता का, माझा प्रश्न आहे तुम्हाला, शिस्तीत राहता. नंदी बैलासारखी मान नाही हलवायची. पोळा यायचा अजून, मी तुला पोळ्यात उभा करेन, टेन्शन नको घेऊ, असं करू नको. शिस्तीत राहता तुम्ही, नाही राहत शिस्तीत, खरं बोलायचं, खोटं नाही बोला आणि रिलॅक्स होऊन बोला. राहता का शिस्तीत, आम्ही पण नाही राहत. माणूस डिसिप्लिन मध्ये नाही राहू शकत जोपर्यंत त्याला कोणी वरतून सांगत नाही तू असा राहा, तेव्हापर्यंत माणूस शिस्तीत. आणि जे राहतात तर शिस्तीत तेच खूप मोठं कार्य करून जातात, बरोबर आहे. जे लोक आपल्या इतिहासामध्ये फेमस झाले ना, त्या लोकांचा जर तुम्ही इतिहास वाचला तर ते शिस्ती म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ते खूप डिसिप्लिन राहिलेले आहे, बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला शिस्तीमध्ये राहायला पाहिजे. तुम्ही आमचा पोलीस असा बघितला का की म्हणजे दाढी वाढवलेली आहे, केस वाढवलेले आहे आणि युनिफॉर्म लावून खाली स्लीपर लावून फिरतोय, बघितला का, नाही. किंवा मग युनिफॉर्म घातला आणि बिना बेल्टच फिरत आहे, नाही. त्याचा एक प्रॉपर युनिफॉर्म असतो, हो की नाही. तसंच आमचं खातं शिस्तीचं आहे. तसंच तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये पण काही जर मिळवायचं असेल पुढे जाऊन, तर तुम्हाला शिस्तीत राहणं फार महत्वाचं आहे. मग तुम्ही राहाल शिस्तीमध्ये, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आहे आमच्या पोलीस खात्यातली पेशन्स, ती तुम्हाला पण फार महत्वाचं. संयम, बरोबर आहे. संयम समजते ना, संयम फार महत्वाचा आहे. आता तुम्ही शिक्षण घेत आहे, ठीक आहे, तर तुम्हाला उद्या नोकरी लागणार आहे का, पुढच्या वर्षी लागणार आहे का, नाही लागणार आहे, ठीक आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर अभ्यास आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल, हो की नाही, है ना. मग त्यावेळेस तुम्हाला काय ठेवावं लागेल, संयम ठेवावं लागेल. जसं आमच्या पोलीस खात्यामध्ये पण असतो, बरोबर आहे. म्हणजे आता सरांनी एक तुम्हाला केस स्टडी सांगितली नाही की म्हणजे एक डेड बॉडी सापडली होती बिना याची, म्हणजे मुनकच नव्हतं तिला अशी. तर त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला.
म्हणजे 8-10 दिवस लागले ते बॉडी कोणाच्या शोधायला. लेडीजची बॉडी होती पण ते कोणाची आहे नेमकी कोण आहे ते हे शोधायला आम्हाला 8-10 दिवस लागले. त्यावेळेस चंद्रपूरमध्ये मोर्चे कॅन्डल मार्च सगळं निघालं बरोबर आहे. आणि मी 9वी मध्ये शिकलो. 10वी मध्ये म्हणजे मी खूप बदमाश होतो. 9वी मध्ये खूप भयानक. मी 10वीला एका पोराचं डोकं फोडून ठेवलं होतं. 8 टाके लागले होते. सुदैवाने माझ्यावर केस नाही झाली. तर मला त्यातल्या प्रिन्सिपलनी काढून टाकलं शाळेमधून. तू घरी जा म्हणे बाबू तू इथं पाहिजेच नाही. तू सगळ्या लोकांना बिघडून टाकशील म्हणे. बरोबर आहे. मी गावात गेलो तर लोकांनी मला म्हटलं की अरे हा पळून आला. खेड्यागावात तुम्हाला माहिती आहे हा काहीच करू शकत नाही. एक जणांनी तर कहर केला. तो म्हणला की हा मुंबईला जाऊन भाई बनणार आहे म्हणे. हा गुंडा बनणार. याच्या हातात 2-2 पिस्टल राहणार म्हणे. बरोबर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला जर कोणी काय बोलत तुम्ही काय केलं असतं. भांडण केलं असतं. तू कोण बोलणारा. मी नाही भांडलो. ठीक आहे ना बोलणं. मी त्याचं एक वाक्य लक्षात ठेवलं कोणतं पिस्टल वाला. आणि 2 तर पिस्टल नाही आला माझ्याकडे पण 1 पिस्टल आली माझ्या कमरेला. आणि मी त्याला दाखवली नेऊन तो ना खालीच मुंडकं टाकला. आणि नंतर विदिन अ सेकंड तो अरे मला माहित होतं म्हणे रोशन फार हुशार होता म्हणे. हा मला माहित होता म्हणजे मी याला थोडंसं चिडवलं तर हा पुढे जाणार. आणि लोक पलटी पण मारतात लोक नाही का. त्याच्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं. तर मी 9वी मध्ये होतो. 9वी मध्ये आमच्या एक सिस्टम आहे की 6वीला पोरगा आला ना तर त्याला एक रोपटं देतात. आणि त्याचं काय करावं लागते त्याला झाड बनवावं लागते 12वी पर्यंत. 6-7 वर्षात त्याचं झाड बनते. आणि ज्याचं झाड जगलं ज्याचं झाड मोठं झालं त्याला 12वीला सायन्स मध्ये प्रॅक्टिकल मध्ये खूप छान मार्क्स देतात. बाकीच्यांना देतात पण तेवढे चांगले नाही. तर आम्हाला पण ते आमच्या क्लास टीचरनी झाडं वाटले आणि म्हटलं की याला जगवा आम्ही 2-3 महिन्याने चेक करू. तर आमच्या क्लासमध्ये एक मुलगा होता ना तो खूपच झाडाची काळजी घ्यायचा त्या रोपट्याची. म्हणजे अक्षरशः 2-2 तास त्या झाडाजवळ बसायचा रोपट्याजवळ. आणि पाणी वगैरे प्रॉपर. आम्ही तर विसरून जातो पण तो खूप काळजी घ्यायचा. सर पण त्याच्याकडे लक्ष ठेवायचे. सर पण म्हणायचे बापरे किती काळजी घेतो. आणि मग 2-3 महिने निघून गेले आणि सगळ्यांचे रोपटे चेक केले कोणाचे कसे वाळले कोणाचे मेले कोणाचे अर्ध मेले. तर नेमका हा जो पोरगा होता 2-2 तास देणारा याच रोपटं मेलं होतं. बरोबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा तर तो त्याला हे करत होता. सरांना प्रश्न पडला. त्याला बोलवलं आणि विचारलं की तुझं रोपटं कसं काय मेलं. तू तर खूप काळजी घ्या. म्हणे हो सर बिलकुल. सर म्हणे मी चेक करत होतो म्हणे की माझं रोपटं दिवसाला किती वाढते. तर सर म्हणे कसं. तर मी त्याला दररोज उकडून पाहत होतो म्हणे की त्याच्यामुळे किती खोलखोल चालले. संयम. बरोबर. आणि तो पोरगा मीच होतो बरं का. संयम नव्हता माझ्यामध्ये है ना. वाढ होते झाडाची. शिक्षण पण तसंच आहे ना. तुमचं आयुष्य पण तसं आहे. तुमच्या शिक्षणाची प्रगती तुमच्या अभ्यासाची प्रगती तुम्हाला 1-2 दिवसात दिसणार आहे का. तुम्हाला ती वर्षांनी दिसणार आहे. बरोबर आहे ना. जेव्हा तुम्ही नोकरीवर लागाल तुम्ही चांगले नागरिक बनाल तेव्हा तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे जो की आम्ही बाळगतो. बरोबर आहे. तिसरी गोष्ट आहे आमच्या पोलीस खात्यातली सहनशीलता. बरोबर आहे. मग तुम्ही सहनशील आहेत का माझा प्रश्न आहे. नाही. राग कोणाला येतो. हात वरती केला. नंतरची तुम्हाला मराठी सगळे माहिती आहे पण त्याच्या अगोदरचे नाही माहिती. बरोबर आहे का. तर शिवाजी महाराजांच्या आईला राग आला होता. बरोबर आहे की बाहेरचे मुघल येऊन आपल्या देशावरती राज्य करत आहे आणि आपण काय करतोय त्यांना गुलाम बनून आहे. तर आपल्या मराठी लोकांचं एक राज्य असलं पाहिजे. त्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तू स्वराज्य स्थापन कर. 16 वर्षी वय वर्ष 16 वर्ष होतं. बरोबर आहे. तुम्ही तर सगळे ते एज पार केलेलं आहे. तेवढ्या वयात त्या मातेने त्यांना सांगितलं आणि त्यांचं नाव इतिहासात नमूद झालं. बरोबर आहे. तुम्हाला महात्मा गांधी माहित आहे. महात्मा गांधी माहित आहे ना सगळ्यांना. बरोबर आहे ना. महात्मा गांधीचं पण माझा प्रश्न आहे की महात्मा गांधी पहिले काय होते मोहनदास करमचंद गांधी है ना. तर त्यांची महात्मा बनण्याची प्रोसेस तुम्हाला माहित आहे का कुठून सुरू झाली. तर कोणी सांगू शकतो. आहे का कोणी इतिहासाचा विद्यार्थी इथे. तुम्ही ग्रॅज्युएशनचे आहेत ना सगळे. कुठल्या बीएससी कॉमर्स बीएससी बीए कॉमर्स आणि बीकॉम. सांगू शकता तुम्ही महात्मा गांधीजींची प्रोसेस. नाही. हे का नाही माहिती तुम्हाला. कारण तुम्ही वाचन नाही केलं. तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला बरोबर माहित पडेल. महात्मा गांधी आफ्रिकेला गेले होते. बरोबर आहे ना. तिथे गेले आणि तिथे काय करत होते ते बॅरिस्टर की करत होते. ते फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसले होते. तर एक टीसी आला ब्रिटिश टीसी आणि त्यांनी काय केलं त्यांचा हात पकडून बाहेर फेकलं.
ज्या दिवशी म्हणजे ज्या क्षणी त्यांना त्या डब्यातून काढून बाहेर फेकलं ना, तेव्हा ते खाली पडले आणि तिथून त्यांनी शपथ घेतली की मला या इंग्रजांना आपल्या भारतातून हाकलून लावायचं. तिथून त्यांची महात्मा बनण्याची प्रोसेस सुरू झाली. बरोबर आहे. त्यांना काय आला होता? ब्रिटिशांचा राग आला होता. म्हणून म्हटलं राग येणं चांगली गोष्ट आहे, पण त्या रागाचं पर्यावसन तुम्हाला काय केलं पाहिजे? युटिलाइज करता आलं पाहिजे. रागात सगळंच होते. मला राग आला, मी PSI झालो. बरोबर आहे ना? तसं तुम्ही पण होऊ शकता. मग राग आला तर असं नाही की तुम्ही भांडत बसाल त्याच्यासोबत. म्हणजे आमच्या इथे एक पोरगा आला, तुमच्या वयाचा होता, आला असा असा दात म्हणजे दाताला हात लावून होता आणि येऊन पुढे बसला. मी म्हटलं काय झालं? तर त्यांनी असा हात काढला आणि हातामध्ये त्याच्यात 2 दात होते त्याचे. किती? 2. म्हटलं काय झालं? तर मला मारलं म्हणे. कोणी मारलं? तर त्या माझ्या मित्रांनी मारलं. का मारलं ते नाही सांगत होता. मग त्या पोराला बोलवलं, त्याला सांगितलं तू याला का मारलं? काय ना सर म्हणे, तू इकडून येत होता, मी तिकडून येत होतो, यांनी माझ्याकडे बघितलं आणि मी त्याच्याकडे बघितलं. तर मी त्याला म्हटलं म्हणे की क्या देख रहा साले. ठीक आहे. तर यांनी म्हटलं म्हणे देखूंगा साले, देखता रहूंगा साले. तर मला राग आला म्हणे सर, मी दगड घेतला ना हाणला. म्हणजे छोटं एक मी तुम्हाला म्हटलं ना सर, अबे काबे म्हणजे हे म्हणजे काय म्हणते, आम्हाला आलेले अनुभव आहे पोलीस स्टेशनला. हे असं गमतीला घेऊ नको. ठीक आहे. मग आता त्याच्यात 326 लागली. बरोबर. 326 म्हणजे 10 वर्ष जेल. वय वर्ष 21, 22, 23. याचे 2 दात निघून गेले. आता एकदा गेलेले दात परत येणार आहे का? नुकसान दोघांचं झालं. हा झाला ना भोबडा. म्हणजे याला भोबडी बायकोच भेटणार, चांगली भेटणार. भोबड्या माणसाला भोबडीच देणार नाही का? आणि त्याचं काय झालं? तो 10 वर्ष जेलमध्ये गेला. आता वय वर्ष 23, 24. 10 वर्षांनी तो येईल बाहेर. किती वर्षाचा होईल तो? 34 वर्षाचा. 34 वर्षात तो काही करेल का मग पुढे आयुष्यामध्ये? काहीच करणार नाही. बरं, बदनामी अलग त्याची वाली नाही का? म्हणून तुम्हाला रागावरती काय करता आलं पाहिजे? कंट्रोल करता आलं पाहिजे. हो की नाही? बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि हे सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तुमचा याच्या मागे एकच आहे, मोबाईल तुम्ही वापरता आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होते. बरोबर आहे. आता मुलांना सांगतो मी, स्पेशली मी माझे मुलं टार्गेट असतात. मुली समजदार आहेत. अली सरांनी सांगितलं नाही ते माप त्यांचं 56 जब बच्चा पैदा होता तो 57. जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा आईला 57 डेल इतका त्रास होतो. बरोबर आहे. आणि माणसाला किती? 45 डेल मध्ये माणूस मरतो. 45 डेल जर आपल्याला त्रास झाला तर माणूस मरतो. पण बाईला 56 डेल होते मुलगा जन्माला येतो तेव्हा. तर मुली आपल्या काय म्हणते मातृशक्ती आहे. बरोबर आहे. माझं टार्गेट आहे मुलं. कारण मुलींना तसंही त्यांनी काहीही नाही केलं, नाही शिकले तरी त्यांना 10 लोक मागणी घालणारच आहे. बरोबर आहे. त्यांना त्यांच्यासाठी तयारच आहे नोकरीवाले पोरं. तुमचं काय आहे ना? मुलांचं काय? बरोबर आहे. हो की नाही? तुम्हाला आता सांगतो की तुमचे फेसबुक अकाउंट आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे. ठीक आहे. माझं आहे फेसबुक. मी युनिफॉर्म वरती जर फोटो टाकला ना माझ्या FB ला तर मला मोजून 10 कमेंट्स येतात. ते माझे मित्र नातेवाईक करतात आणि 100 लाईक येतात. बरोबर आहे. मुलांचं तसंच असेल. कोणी टाकलाय फोटो तुमच्या याला, याच्या 10 पेक्षा जास्त कमेंट येत नाही मुलाच्या. पण मुलीने, ती मुलगी कशी असू द्या, शमडी डोंबडी डांबडी कशी असू द्या, तिला कमीत कमी 100 कमेंट येतात आणि 1000 लाईक येतात. हे रियालिटी आहे सर. हे रियालिटी आम्ही चेक करतो, आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? है ना? आणि कमेंट काय असतात? सो क्यूट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ फेकूनच मारतोय. हे असं बोललं की ते बरोबर रिप्लाय देतात मला. म्हणजे हे तुमच्या डोक्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही मोबाईलच्या किती आहार दिले. मी काही बोललोच नाही. मी फक्त सो ब्युटिफुल, सो एलिगंट एवढंच म्हणलं. तिकडून जस्ट लुकिंग वाव म्हणतो. म्हणजे तुम्ही मोबाईलच्या किती आहारी गेलो हे तुम्हीच विचार करा. बरोबर. मी काही बोललो का की असं बोला म्हणून, किंवा तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही आपापच रिप्लाय करा. मेंदूच त्याच्यामध्ये चालतो. हो की नाही? अशा कमेंट्स येतात. पहिले मला म्हणजे हे फेसबुक वगैरे यायच्या अगोदर एवढं माहित होतं की क्यूट फक्त काय असते? कुत्रे आणि कुत्र्याचे पिल्ले. बरोबर. आता माणसाचे पिल्ले क्यूट व्हायला लागले हे मला FB वरती आणि इंस्टाग्राम वरती माहिती. कमेंट्स येतात क्यूट, सो नाईस. अरे ती शमडी आहे, शमून निघून झाली इकडून तरी क्यूट. बरोबर आहे ना? तर या गोष्टीपासून आपल्याला काय संयम ठेवावा लागेल. बरोबर. तुम्ही कधी हे बघितलं का? 2 अधिक 2 अधिक 2 आणि पुढे क्वेश्चन मार्क पोस्ट असतात FB वरती. 2 अधिक 2 अधिक 2 आणि पुढे क्वेश्चन मार्क किती, आणि खाली लिहिलं असते कोई बुद्धिमानी होगा जो इसका आंसर दे पाएगा. है? हो की नाही? है ना? ते असते. नाही तर मग दुसरं असते की इसका जवाब देने में 99% लोक फेल. माहित आहे? 2 अधिक 2 अधिक 6. आणि तुम्ही त्या पोस्टला कमेंट्स बघा, 10,000 कमेंट्स असतात. लाईक्स तर लाखाच्या घरामध्ये असतात.
आणि तिथं लोक भांडणं चालू करतात. एखादी राहते हुशार मायासारखा, तो आज सांगते, मग दुसरा त्याला का अरे काय तू शाळेत गेला नाही का, त्या मास्तरनं तुला शिकवलं नाही का. तर त्या पोस्ट तुम्हाला एवढ्या सोपी सोपी पोस्ट आहे, त्या अपलोड होतात. तुम्ही कधी विचार केला का अपलोड करतात त्या, नाही का. आपण आणि ते आपल्याला चॅलेंज करतात. माणसाला चॅलेंज खूप पसंत आहे ना. तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही इथून धावू शकत नाही, तुम्ही इथून धावायला लागता, बरोबर आहे. एरवी नाही धावणार तुम्ही, पण मी जर म्हटलं का तुम्ही हे करूच शकत नाही, टीचरनी म्हटलं का तुम्ही असं करूच नका, तुम्ही कोणत्या पोरीसोबत बोलूच नका, तिला त्रास देऊ नका, मी दुसऱ्या दिवशी सांगतो सर, तर तुम्ही त्या पोरीला त्रास देणार, बरोबर. आपल्या मेंदूला चॅलेंज फार, तर तसं ते असते 2+2=2 6. पण त्या पोस्ट तुम्हाला एंगेज करतात, त्या पोस्टवाल्याला त्याचे पैसे भेटतात आणि तुमचा काय जातो, वेळ वाया जातो, बरोबर आहे ना. बघितलं ना तुम्ही. तर म्हणून मी सांगतो अशा पोस्टच्या नादी लागायचं नाही, बरोबर आहे. तुमचे खासगीतले फोटो साहेबांनी जसं सांगितलं ते अपलोड करायचे नाही. तोही एक किस्सा आहे, रिअल किस्सा आहे. मूलमध्ये चोरी झाली होती, 12 लाखाची चोरी झाली होती मूलमध्ये, बरोबर आहे. आता चोरी केल्यावर चोर काय करतो, घरात राहतो का, निघून जातो. पण त्या घरी जिथे त्यांनी 14 लाखाची चोरी केली, त्या घरी ते चोर 8 दिवस राहिले होते मूलला. किती, 8 दिवस. आणि आमच्या सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने आम्ही ते चोर पकडले 8 दिवसांनी. आणि आमच्या ऍडिशनल साहेबांनी त्यांना पहिला प्रश्न केला की तुम्ही चोरी केली इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही 8 दिवस त्याच्या घरी चिकन मटन करून का राहिलो. म्हणजे चिकन मटन करत जात होते, खात जात होते, राहत होते. चोरी केलं ज्या घरी चोरी केली ते. तर त्याच्यातला एक चोर म्हणला, सर म्हणे हा जो घर मालक आहे ना, हा माझा FB वरती फ्रेंड आहे म्हणे. आणि हा जेव्हा इथून नागपूरला गेला म्हणे आणि प्लेन मध्ये बसला, तर त्यानं फोटो टाकला म्हणे की आय एम टेक ऑफ फॉर गोवा. आणि हा गोव्यामध्ये जिथं जिथं फिरला ते सगळे फोटो यानं अपलोड केले म्हणे. जेव्हा मुंबईला बसला, ते आपल्याला सवय आहे ती फोटो अपलोड करायची. आणि जसा हा नागपूरला उतरला म्हणे, तेव्हा आम्हाला माहित झालं म्हणे आता नागपूरला, आम्ही त्या दिवशी त्याचं घर सोडलं म्हणे. बघा, ही रिअल गोष्ट आहे. ही मी तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाही, मूलची गोष्ट आहे. मूलमध्ये झालेली चोरी, 14 लाखाची चोरी झाली होती. म्हणजे तुम्हाला कोण कोण वॉच करताय हे तुम्हालाही माहिती नाही, बरोबर आहे ना मुलींनो. त्याच्यामुळे तुम्ही आपले फोटो FB वरती बिलकुल अपलोड करायचे नाही. FB वर काय कुठेच अपलोड करायचे नाही. आपले फोटो आहे, आपली खासगी संपत्ती आहे, आपलं पर्सनल जे आहे आयुष्य ते आपलं आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याबद्दल जितके लोक कमी माहिती घेईल, तेवढं तुमचं आयुष्य सुकर आहे. तुम्हाला लोकांना तुमच्याबद्दल जेवढी माहिती होईल ना, तेवढं ते लोक तुमच्या रस्त्यामध्ये काटेगोटे रचण्याचं काम करते सर, बरोबर आहे का नाही सर, है ना. तर लक्षात ठेवा, आपली कमीच माहिती द्यायची लोकांना, जास्त माहिती द्यायची नाही. तुम्ही सगळे जर माहिती सांगितली तर तो तुमच्या विरोधात कट कारस्थान करतो. त्याच्यामुळे आपली खासगी माहिती तर द्यायचीच नाही, बरोबर आहे. समजलं तुम्हाला, लक्षात राहील. आता दुसरा मुलांसाठी आहे, स्पेशली मुलांसाठी. बघा मुलांनो, तुम्ही फार मृदू स्वभावाचे आहे एकदम, म्हणजे काय म्हणते त्याला, लोण्याचा गोळाच आहे तुमचं हृदय. आणि मुली फार कठोर असतात, समजलं का. मुलींचं हृदय फार कठोर असतात, हो की नाही. नाही, तुम्ही मला सांगा, एखाद दुसरी स्त्री हार्ट अटॅकने मरते, बाकी पुरुषच हार्ट अटॅकने मरतो. तुमच्या ऐकण्यात येते, एखादी दुखादी स्त्री हार्ट अटॅकने मरते, बाकी काय सगळे माणसंच मरतात. म्हणजे हृदय काय मुलींचं कठीण आहे, मुलांचं मृदू आहे. नाही समजलं, मी एक्झाम्पल देतो. हे कोणतं गाव आहे तुमचं, विरूळ. इथून तुम्हाला कुठे जायचं बसने, चंद्रपूरला. दोघं मुलगा मुलगी बसले, बरोबर आहे. मुलीला जायचं चंद्रपूरला, मुलाला जायचंय राजुऱ्याला, बरोबर. आणि ते बस मध्ये बसले, त्या मुलाला डुलकी आली आणि तो तिच्या अंगावर म्हणजे खांद्यावरती गंडलला. तर काय होईल, काय करशील पोरी, तू काय करशील. त्याचे केस धरून त्याला पहिले असा फेकून देशील का, नीट राह, तुला समजत नाही का. एखादी राहील तर ती त्याच्या कानाखाली दे, एखादी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम राहील ना, तर ते त्याला राजुऱ्याच्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाईल, 354 दाखल करेल, बरोबर आहे. आता हा सीन थोडा उलटा करा. आता झोप कोणाला आली, पोरीला आली, है ना. पोरगी जाणार कुठे होती, चंद्रपूरला. मुलगा कुठे जाणार होता, राजुऱ्याला. मी शर्यत लावतो, तो पोरगा नाही का परत चंद्रपूरची तिकीट काढेल आणि तिला डिस्टर्ब करणार नाही, तो सरळ तिला चंद्रपूरला घेऊन जाईल. तो तिला उठवणार नाही का झोपली म्हणून, बरोबर. म्हणजे एवढे साधे पोर आहेत तुम्ही, बरोबर. पण या भानगडीत पडू नका. तुम्हाला करिअर घालायचं असेल, तुम्हाला लेट समजते का, तुम्ही आता हसून राहिले, मग हसून द्यायचं, आता हसताय तुम्ही, लेट समजलं का तुम्हाला. हे पण मोबाईलचा परिणाम आहे, माहिती आहे का, बरोबर आहे. तुमच्या मोबाईलने तुमच्या मेंदूवरती, बरोबर आहे ना, तुमच्या मेंदूवरती काय केलाय, कब्जा केलाय ना. मेंदूवरती कब्जा केलाय तुमच्या, अरे हो की नाही, मेंदूवर केलाय ना. पहा इथं मेंदू आहे का तुमचा. मी एवढं सांगून राहिलो मेंदूवर होच म्हणते, मी किती इशारा केला का तुमच्या मेंदूवर कब्जा केलाय, होच म्हणून राहिले ते. मग नशीब मी इथं नाही केलं,
म्हणणं हा हे होच म्हणत होते ते. तुमचं काही खरं नाही. तुमच्या मोबाईलने तुम्हाला पागल करून ठेवला. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मोबाईलच्या दूर राहायचं, पुस्तकं वाचायचे, अवांतर वाचन करायचं. सिलेबस तर वाचणंच आहे आपल्याला. अवांतर वाचन करायचे. कोणी आहे का ज्यांनी अवांतर वाचन केलंय? कोणी आहे? कोणी छावा कादंबरी वाचली, ययाती कादंबरी वाचली, श्यामची आई कादंबरी, ऍटलिस्ट छोटी कादंबरी आहे श्यामची आई, वाचली कोणी? नाही वाचली. कोणीच नाही. अजून त्याच्या व्यतिरिक्त नाही वाचलं, काहीच नाही. काय वाचता मग तुम्ही? मोबाईलवरती मेसेजेस, हाय, हॅलो, काय करताय, हेच. बरोबर आहे ना? या गोष्टीकडे दूर राहायचं. तुम्हाला करिअर घडवायचं असेल, बघा मी तुम्हाला सांगितलं, मी 10वीत रस्टिकेट झालो. बरोबर आहे. नंतर मी माझ्या गावी, खेडेगावी येऊन रिऍडमिशन घेतली. मला त्या काळी 2007ला तेव्हा बेस्ट ऑफ 5 होता 10वीला, आणि गणिताचा पेपर हा 150 मार्क्सचा राहत होता. तर गणितामध्ये मला 149 मार्क्स आहे, आणि त्या काळात मला 80% आहे. टाळ्या वाजवून थोडीशी त्याला हेही समजत नाही की कुठे टाळ्या वाजवल्या पाहिजे. अरे रस्टिकेट पोरगा तुमच्या पुढे येऊन भाषण देऊन राहिला, सांगून राहिला. लोक खोटच बोलतात, खरं सांगत मी सांगून राहिलो तरी. ठीक आहे. नंतर मी सायन्सला गेलो. सायन्सला 12वीला मला कमी पर्सेंट पडले. किती पर्सेंट आले असेल बरं? इमॅजिन करा किती पर्सेंट असेल. 10वीला मला 80 होते. 12वीला सायन्सला किती असेल मला? हा 50. ते वजन नाही विचारलं मी. 50 सांगून राहिला. किती? 60. नाही 50 पण खूप झाले. मला 47.66% आहे. मी माझी मार्कशीट दाखवू शकतो 12वीला. मी हे नाही म्हणत का तुम्ही बी घ्या, ठीक आहे, तुम्ही नका घेऊ. मी हे सांगतो की 12वीचं पर्सेंटेज वगैरे आहे, त्याला महत्व आहे. पण जर नाही भेटले तुम्हाला चांगले पर्सेंट, खचून नाही द्यायचं. सुसाईड तर बिलकुल करायचं नाही. आजकाल पोरं सुसाईड पण करतात. खूप सेंटी झाले. बरोबर आहे मॅडम? खूप सेंटी झाले. पर्सेंटेज कमी आले. अरे 1-2 म्हणजे पाहिला आम्ही की 95% येत होते, त्याला 90 आले तर सुसाईड करून राहिला तो 5% साठी. आम्ही तर डबल सुसाईड करायला पाहिजे मग, आमचे एवढे पर्सेंटेज आहे. तर हे नाही. मग त्याच्यानंतर मी कुठे गेलो? बीएससी ला गेलो. 2 वर्ष बीएससी केलं. मला बीएससी पण नाही झालं, कारण माझा फिजिक्सचा आणि माझा 36चा आकडा आहे. म्हणजे मला फिजिक्स मध्ये 36 मार्क्स आहे 12वी मध्ये. ठीक आहे. म्हणजे 36चा आकडा. मग मी बीए ला ऍडमिशन घेतली. ठीक आहे. यशवंत कॉलेज वर्धा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी बीए ला त्या कॉलेजचा टॉपर आहे. ठीक आहे. इतकंच नाही तर मी हिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट आहे 2nd इयरला. हा आता आले तुम्ही जागेवर, आले तुम्ही जागेवर. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे? तर मी तुम्हाला ज्या सांगितलं, काय? शिस्त, संयम आणि काय? सहनशीलता. ह्या 3 गोष्टी मी फॉलो केल्या. आधी मी खूप रागीट होतो, तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जर तुम्हाला काहीतरी आयुष्यात मिळवण्याचं असेल तर या गोष्टीचं काय करायला पाहिजे? तुम्हाला महत्व जाणलं पाहिजे. लक्षात राहील तुम्हाला. बरोबर आहे. आणि मुलांनो, तुम्ही कधी तुमचा मामा नाही उद्याचा. लक्षात येते? समजलं का मी काय बोललो? मामा. ठीक आहे. कारण 12वी मध्ये मला 48% मिळण्याचं एकमेव कारण होतं की माझ्या साईडला पोरगी आली होती. ठीक आहे. मी तिला माझा अख्खा पेपर दिला होता लिहायला. तिला 84% आले, मला किती आले? 48% आले. आणि ती 6-7 वर्षांनी मला जेव्हा भेटली तर ती येत होती तिकडून रस्त्याच्या त्या साईडने, मी जात होतो इकडे. मी तिला ओळखलं. मी असं तोंड पलटून घेतलं. तिच्याजवळ 2 मुलं होते. एक तिच्या कडेवर होता 1 वर्षाचा, आणि एक 4 वर्षाचा सोबत चालला होता असा बोट धरून तिचा. तर मी म्हटलं आता हे ओळखेल मला थोडी लाज झाली, तर मी असं तोंड पलटलं. पण तिने मला ओळखलं. ती हळूहळू येत आहे, मी हळूहळू जात आहे. ते येत आहे जात आहे. बघितलं ना तो एसीपी शिवा दिसतो की नाही? माझी बायको हेच म्हणे. मला वाटलं पैसे लागत असेल म्हणून नाही स्तुती करत असेल, पण तुम्ही म्हणत आहे तर दिसत असेल, है ना? बरोबर. आता हे एक पिस्टल आहे. हे पिस्टलचं वजन माहित आहे का किती आहे? तुम्ही बघितली का पिस्टल? नाही बघितली ना? तुम्ही खूप चांगले पोर आहेत. तुम्ही इमानदारीने उत्तर देता. एक असाच पोरगा होता. मी विचारलं पिस्टल बघितली का? तर एक पोरगा खूप कॉन्फिडेंटली म्हटला, तो इथं होता ना एक वाला, तो हो बघितलं म्हणे. म्हटलं जवळून बघितलं? हो सर जवळून. किती जवळून बघितलं? इतक्या जवळून बघितलं म्हणे. इतक्या जवळून. कुठं बघितलं? मोबाईल मध्ये बघितलं सर, है ना? पिस्टल मोबाईल मध्ये सगळं जग दिसते. बरोबर. ही पिस्टल किती? 2.25 किलोची आहे. ही अशी बांधून ठेवली ना कंबर दुखते. बरोबर आहे. कंबर दुखते हिला. तर त्याच्यासाठी कंबर काय पाहिजे? तुमची मजबूत पाहिजे. हो की नाही? त्याच्यामुळे व्यायाम करा. तुम्हाला व्यायाम कसं आहे, तुमचं कॅरेक्टर गेलं तर तुम्ही चांगलं काम करून ते परत कमवू शकता. तुमची संपत्ती गेली, अजून मेहनत करून ती परत कमवू शकता. वेळ आणि तुमची हेल्थ एकदा गेली भाऊ की गेलीच, ते परत येतच नाही. हेल्थ आणि तुमचं काय? टाइम हा गेला, सुटला रेतीसारख्या हातात. रेती राहते का? नाही राहत. सुटली. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही मला ऐकलं,
खूप छान रिस्पॉन्स दिला. नंतर का होईना तुम्ही जनरेटर सारखे पेटले. मला खूप आनंद आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी मी कुठंच बघितले नाही. तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्यासाठी एकदा NSS क्लब द्या. जास्त झाडावर चढू नका चण्याच्या, हे वाक्य मी प्रत्येक कॉलेजमध्येच म्हणतो. माझ्यासाठी सगळे स्टुडंट चांगले आहेत, ठीक आहे ना. सगळ्याच इथले स्टुडंट माझ्यासाठी चांगले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मला ऐकलं शांततेने, त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला बोलवलं प्रोग्राम ऑफिसर मॅडमनी, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हे खरं आहे की मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचा दिमाग हँग झालेला आहे. हो सर, मी सुद्धा हो सर, मी सुद्धा त्यांच्यामध्येच येतो. तर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सारिका सावडेमान यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतो. सर्वात आधी अली सरांना खूप खूप धन्यवाद. मी पारधी सरांना फक्त एक कॉल केला की सर तुम्ही मला माझ्यामध्ये करिअर संसदच्या मी 10 विद्यार्थ्यांना घेऊन पारधी सरांना भेटायला गेली होती आणि सरांनी सांगितलं होतं की मॅडम तुमच्या कॉलेजला मला सायबर लॉ वरती व्याख्यान घ्यायचं आहे. मी म्हटलं तर सर सांगेल तुम्हाला. मग आपल्याकडे आपली गॅदरिंग, साहेबांचे कार्यक्रम असं बरंचसं काही चालू होतं, त्याच्यामुळे त्यांना काही वेळ देता आला नाही. त्यांचा त्याच्यानंतर 2दा कॉल आला. तर मग आपल्याला NSS ला कॅम्प घेऊन इकडे यायचं होतं. त्या दिवशी पण त्यांच्या मागे बरेचसे कामं होते. त्यांनी मला सांगितलं, पहिल्यांदा कॉल केला तर की मॅडम आमचं सध्या एवढं बिझी चालू आहे शेड्यूल की मी तुमच्यासाठी वेळ मिळतो की नाही हे पहिले विचारतो आणि मग सांगतो. मग मी म्हटलं सर अर्ध्या तासाने फोन करा. मी पूर्ण दिवस वाट पाहिला, सरांचा कॉल बॅक आला नाही मला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा फोन केला, सर आपण काल बोललो होतो, विषय सायबर लॉ वरती आहे, तुम्ही मला 2दा आठवण करून दिली होती, त्यामुळे मी आता कॉल करतेय. आमच्या सुबईच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा काही फायदा होईल. तर मग सर म्हणाले ठीक आहे, मी आता सायबर लॉला तिकडे कॉल करतो, कोण भेटतं, कोणाला पाठवता येतं ते बघतो. सरांनी सरांचं नाव सांगितलं. त्यात गंमत अशी झाली की सरांना मी सरांचं पूर्ण नाव विचारलं. सरांचं अली सरांचं पूर्ण नाव सांगा आणि नंतर डेझिग्नेशन सांगा. तर सरांनी हो म्हटलं. मी सांगतो मॅडम थोड्या वेळाने. आम्ही वाट पाहत राहिलो कारण आम्हाला इन्व्हिटेशन पत्रिका तयार करायच्या होत्या, पण त्या काही आल्या नाही. तर मग आम्ही माननीय अली सर असंच टाकलं आणि हेड कॉन्स्टेबल सरांनी सांगितलं होतं मला, तर तेवढंच सांगितलं. पण सर आले. तरी आज सकाळी मी कॉल लावला. मी म्हटलं अजून काही होतं का की कार्यक्रम आमचा जातो की काय असं होतं. कारण मला पारधी सर 2-3दा बोलले की मॅडम आम्हाला ते मराठा आरक्षण हे ते सगळं चालू आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आमचे सर्व गस्त चालू आहेत, आमच्याकडे वेळ नाही आहे, तुमच्यासाठी होईल की नाही होईल कार्यक्रम हे सांगता येत नाही. सरळ दुखदुख होती. इथे आल्यावर आपले फोन हँग होतात, माहितीये ना, माझाही फोन तसाच झाला होता. म्हणून मी येतपर्यंत सरांना 3-4दा कॉल लावला. सरांचा फोन बिझी 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 येत होता. पण शेवटी मग बोंगाडे मॅडमच्या मोबाईलवरनं लावला. सरांनी उचलला, रिप्लाय दिला, निघालो म्हणून सांगितलं. सर पोहोचले आणि चेरी ऑन द केक झालं की इरपाते सर पण आलेत आपल्यासोबत. सरांनी सांगितलं की मॅडम सर पण येणार आहेत. म्हटलं सर वेलकम आहे, कारण की स्वतः सर NSS चे कॅन्डिडेट होते, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. तेवढ्या चांगल्याने तुम्हाला एक्सप्लेन केलं सरांनी, जेवढ्या चांगल्याशी तुमच्याशी हितगुज केलं सरांनी. त्याच्यामुळे सर्वांचे फेस ब्रॉड झालेले ना, स्माइल चांगली वाढलेली आहे, हसलो आपण. तर मी जास्त बोलणार नाही, कारण फक्त मी एवढं सांगेल की मी क्राईम पेट्रोल माहिती ना सिरियल येत होती, हा मी पाहायची. नाही तेव्हा पाहायची, जेव्हा टीव्हीवर यायची ना तेव्हा बघायची. पण काय माहिती ती बघायला मला आवडायला लागली, बघायला आवडत होती मी. मग मी बाकीच्या सिरियल नाही पाहायची, पण ती क्राईम पेट्रोलची वेळ ती बरोबर ठेवायची काढून आणि मग त्या वेळेवरती ती सिरियल नेहमी पाहायची. पण बऱ्याच लोकांनी मग घरी आमच्या आई, माझे मिस्टर आहेत जसे, तर ते हे काय पाहते तू, काय खून पाहते, हे पाहते ते पाहते. पण मला आवडायचं ते पाहायला.
पण त्यात कुठेतरी माहितीये का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरा आज सरांनी सांगितल्या, हे जे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की कॅमेरा मोबाईल ठेवला समोर, मोबाईलवर आपण चॅट करत आहोत आणि आपल्या मोबाईल मधनं दुसरं आपलं रेकॉर्ड करत आहे, हे सर्व मी पाहिलं तिथे. तेव्हापासून आपण कुठेतरी एक येतं आपल्याला इंट्युशन की नाही आपण बोलतो आहे तर आपल्यासोबतही असं होऊ शकतं. आपण जेव्हा फेसबुकवरती आपले फोटो अपलोड करतो किंवा कुठेही अपलोड करतो तर आपल्यासोबत होऊ शकतो. हे सर्व मी पाहिलेलं आहे. म्हणजे त्या माध्यमातून का होईना पण आपण ते ज्ञान ग्रहण केलेलं आहे. तर तिथून कुठेतरी एक थोडीशी एक बाउंड्री आपण आपली आखून घेतलेली आहे की एक लक्ष्मण रेखा आखून घेतली होती मी की नाही हे असं एक थोडासा संशय, कोणती गोष्ट आपण कोणाचा कॉल आला, आज मनात एक खूप निघालं होतं माहितीये का तुम्हाला, तुमचं बँकेचं एटीएम कार्ड आजपासून लॉक होणार आहे म्हणून. एटीएम कार्ड तुमचं लॉक होणार आहे, तुमचा आयडी पासवर्ड हे काय ते सांगा, तुमचं बँकेचं एटीएम कार्ड लॉक होणार आहे म्हणून. ते मधात ते खूप चालू होतं, तसे कॉल मलाही आले होते. पण ते क्राईम पेट्रोल मध्ये वगैरे मी पाहिलं होतं, त्याच्यामुळे मी समजले होते की असं होतं. मी त्याला काहीच नाही दिलं. मी म्हटलं तुझी कंप्लेंट मी सरळ पोलिसला करू का, हा मोबाईल माझा मोबाईल नंबर मी सरळ देते, सरांना लावते कॉल. तेव्हा शेखर देशमुख सर होते आपल्या इथे राजुऱ्याला आणि सरांची आम्ही NSS कॅम्पमुळे 2-3दा बोललो होतो. त्यांच्याकडे त्यांचा नंबर माझ्याजवळ सेव्ह होता. मी त्याला सरळ नावासकट सांगितलं सरांना फोन लावू का, त्याने काटून टाकला. त्याच्यानंतर पुन्हा मला कॉल आलेला नाही त्या बँकेच्या याच्यासाठी तरी. तर ते क्राईम पेट्रोल असो, इंडियाज मोस्ट वॉन्टेड असो, काही असो, असे छोटे छोटे जे मी पाहिले त्याच्यामुळे जे एक थोडस आपलं इंट्युशन जागा झालेलं आहे ते जागा ठेवलं. आता पाहत नाही आता कारण की बंदच आहे, टीव्हीच बंद आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही सरांनी सांगितलेल्या आत्मसात करा, लक्षात ठेवा. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मी माझ्या मुलालाही सांगते, तोही खेळतो, पाहतो, मोबाईल पाहतो, तर त्यालाही सांगत असते की या गोष्टी जेव्हा आपण पाहतो किंवा कोणत्या गोष्टी आपण अपलोड करत आहोत, कोणासोबत चॅट करत आहोत, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. मुलं आहेत, लहान आहे, तो 18च्या खालीच आहे अजूनही, तोही कुठेतरी इग्नोर करतो या गोष्टी. पण आम्ही जेव्हा मग 1-2 मी रील दाखवल्या त्याला, त्या क्राईम पेट्रोलच्या ना मी ज्या बोलल्या त्या दाखवल्या, त्या एपिसोड दाखवले मी त्याला, जुने एपिसोड दिसतात ना युट्यूब वरती वगैरे, ते दाखवले, बघ हे असं होतं. तर तेव्हापासून कुठेतरी त्यालाही कळतं की हे होतं, असं होऊ शकतं, आई बोलते ते खरं आहे. तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी आपण वारंवार का करतो. मागे जोशी सरांनी बोलले तसं, जोशी सर आले, ते पोस्कोचे कायदे सांगितले तुम्हाला, सरांनी सांगितलेले बरेचसे इन्सिडेंट जोशी सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना तेव्हा पण सांगितले होते. मुलं लक्ष देत नाही हे बरोबर आहे, पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. एक केस लागली तर आपलं फ्युचर असं होतं. तर म्हणून आपलं फ्युचर, आपल्या कॉलेजचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव सर्व सिक्युअर करणे, त्याचं जतन करणे आणि आपलं व्यक्तिमत्व घडवणे ह्या कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. तर तुम्ही आमचेच विद्यार्थी आहात, चांगले विद्यार्थी आहात, तर तुमच्याकडं मी नक्कीच आशा करेन की तुम्ही सर्व ह्या गोष्टीचा विचार कराल, शिकाल आणि आजूबाजूचेही कोणी करत असेल तर त्यांना थांबवाल. त्या गोष्टीची मी एक ऑफिसर म्हणून ग्वाही द्यायची का हो की माझे विद्यार्थी असं काही करणार नाही म्हणून, की नाही देऊ नाही तर 4 दिवसांतर सरांकडे एखादी केस केली, मॅडम तुम्ही तर मोठ्या याने म्हटल्या होत्या आणि तुमचे विद्यार्थी निघालेत, असं नको व्हायला, असं होऊच नका देऊ. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, खूप चांगलं भवितव्य घडवाल अशी मी आशा करते आणि माझे भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. तर यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी अंजू विपारे हिला बोलवतो. नमस्कार, माझे नाव अंजू शंकर इपार. मी BA द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी व त्यासोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून लाभलेले माननीय मुजावर अली सर यांनी आपल्याला साहिब ग्राम याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून लाभलेले रोहन इरपाचे सर, पोलीस सब इन्स्पेक्टर
कम्युनिटी सेल SP ऑफिस चंद्रपूर यांनी सुद्धा आपल्याला सायबर क्राईम याबद्दल मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सारिका सामळे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. तसेच NSS प्रोग्रेस ऑफिसर गुरुदास बलके सर यांनी सुद्धा आपली उपस्थिती ठरवली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. व इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व सर्वांचे मी आभार मानते.